आपलं दुसरं सत्र जे आहे ते क्षणात चालू करतोय. आमचं रसिक वाचक ठाणे 2021 सालापासून सुरू झालेलं आणि आमचा यूट्यूब चॅनल आहे रसिक वाचक ठाणे या नावाने. रसिक वाचक ठाणे या नावाने यूट्यूब चॅनल आहे. तर इथे जे नव्याने आले असतील तर त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळे आत्तापर्यंतचे सगळे भाग तुम्हाला ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील. ते भाग पहा. आणि ज्यांना कुणाला आमच्या रसिक वाचक समूहामध्ये यायची इच्छा असेल तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आमचे इथे भूषण मोळे सर आहेत किंवा जे आम्ही सगळे आयोजक आहोत, कार्यकर्ते आहोत, आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तुम्हाला जरूर त्या समूहामध्ये समाविष्ट करू आणि या पुढील जे जे कार्यक्रम असतील आभासी पद्धतीने असो किंवा प्रत्यक्ष रीतीने ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तेव्हा जरूर या पुस्तकांच्या उपक्रमामध्ये आपण देखील सहभागी व्हा. सरांनी मगाशी पहिलं सत्र अत्यंत सुंदर पद्धतीने रंगवलं आणि जसं त्यांनी कादंबरी म्हणतात रंगवली पाहिजे, ती रंजक असली पाहिजे आणि त्याचा देखील एक बांध असला पाहिजे, ते चौकट असली पाहिजे. त्यांनी बरोबर 7:15ला कुठे चालू करायचं आणि कुठे थांबायचं तर बरोबर त्यांनी नियोजन केलेलं आहे. आणि 10 मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा दुसऱ्या सत्रात भेटत आहोत. पुन्हा एकदा जोरदार स्वागत सगळ्यांचं. मंडळी, माणूस स्वतःला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान जीव समजतो, पण जर निसर्गाच्या दृष्टीने विचार केला तर पृथ्वीवर सर्वात जास्त नुकसान करणारा जीव कोण असेल तर तो माणूसच. कारण बाकी प्रत्येक जीव फक्त त्याचे काम करतो. माणूस मात्र स्वतःला निसर्गाचा मालक समजून संपूर्ण व्यवस्था बदलायला निघाला आहे. जसं सगळीकडे युद्धाचं आणि राजकारण युद्ध ते सुरू आहेच, आपण ते पाहतच आलोय. पण एक अंतिम सत्य आहेच की निसर्ग माणसाविना जगू शकतो, पण माणूस निसर्गाविना एक दिवसही जगू शकणार नाही. मध्यंतरी इराण, इराक, अमेरिका आणि पश्चिम आशियातील संघर्षामुळे संपूर्ण जगाचं लक्ष त्या प्रदेशाकडे लागलं होतं आणि हे युद्ध भारतापासून भौगोलिकदृष्ट्या दूर असलं तरी त्याचे आर्थिक परिणाम मात्र आपल्या भारताला भोगावले लागले आहेत, जाणवतले. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याने पश्चिम आशियातील तणाव वाढला की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याचा धोका निर्माण होतो आणि त्याचा थेट परिणाम पेट्रोल, डिझेल, गॅस, वाहतूक खर्च, महागाईवर होतो आणि रुपयावरही दबाव येऊ शकतो. तसंच आयात, निर्यात, गुंतवणूक, आर्थिक वाढीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते आणि हे प्रत्यक्ष आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे या काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये. आणि युद्धामुळे तर जागतिक पुरवठा साखळी तर विस्कळीत होणं किंवा समुद्री व्यापार मार्गातून असुरक्षता निर्माण होणं, ऊर्जा सुरक्षितेची चिंता ही भारतासमोरील महत्त्वाची आव्हानं ठरतात. आणि अशा परिस्थितीत भारताने संतुलित परराष्ट्र धोरण, ऊर्जा स्तोत्राचे विविधीकरण आणि आर्थिक स्थैर्य राखण्यावर भर दिला गेला आहे. आणि आजचा हा दुसऱ्या सत्राचा विषय देखील हाच आहे की जागतिक अशांतता आणि आपला भारत. आणि अशा ह्या अजूनपर्यंत हा विषय सहसा हाताळला कुठे जात नाही आणि या रसिक वाचक मंचाच्या निमित्ताने हा विषय आपल्यासमोर सर आपल्यासमोर त्यांचे विचार इथे मांडणार आहेत. तर अधिक मी वेळ न घेता सरांकडे माईक सोपवते की आपले विचार आपण व्यक्त करावेत. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. आता आपण साहित्यिक रंजकतेकडून वास्तवाकडे येऊयात. हे वास्तव, त्याचं जे काही आपण शीर्षक ठरवलं इथे, जागतिक अशांतता आणि भारत. मी 2 भागांमध्ये पण संक्षेपाने ही मांडणी करणार आहे आणि आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पहिला भाग जागतिक अशांतता काय, कशामुळं, कुठे आणि त्याचा भारतावर काय परिणाम होतो आहे थोडक्यात. आणि दुसरा भाग जास्त महत्त्वाचा, मग भारतानं काय करावं. मी माझ्या पहिल्या सत्रात बोललो होतो की आमचा मॅनेजमेंट कन्सल्टिंगचा व्यवसाय असल्यामुळं आमचा जोर असतो सोल्युशन्सवर, उत्तरांवर, सोडवणुकीवर.
प्रश्नांची मांडणी सगळेजण करतात, पण प्रश्नांची उत्तरं काय आणि ती उत्तरं प्रॅक्टिकल आहेत का? मला वाटतं हा दुसरा भाग अधिक महत्त्वाचा. मणिपाल युनिव्हर्सल प्रेससाठी मी जेव्हा तो ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली, इकॉनॉमिक्स ऑफ सर्व्हायवल, त्याच्या 2 प्रती इथे मी आणल्या आहेत. तर त्या ग्रंथामध्ये मी असं म्हटलं होतं, म्हणजे इट इज नॉट अ प्रोफेसी, मी कोणी ज्योतिषी नाही आहे, पण माझा एक असा कयास होता आणि दुर्दैवानं त्यातल्या काही गोष्टी खऱ्या ठरल्या. मी त्यात म्हटलं काही वर्षांपूर्वी की जगाच्या पाठीवर 5 ठिकाणी 3ऱ्या महायुद्धाची शक्यता आहे. पहिला अर्थात युक्रेन आणि रशिया, आणि उद्या जर सर्व सामर्थ्यानेशी डायरेक्टली युक्रेनच्या पाठीशी नाटो उभा राहिला, म्हणजे युरोपीय देशांचा समूह, तर ते सारा तो प्रकार आणखीन भयावह असू शकेल. पहिली शक्यता. दुसरी अर्थात आपण पाहतो आहोत इस्रायल विरुद्ध इराण, आणि काय काय झालं हे आपल्याला माहिती आहे, त्याचं काही मी वर्णन करणार नाही. आपण बरंच पाहिलं आहे, आजही पाहतो आहोत. दुसरी शक्यता. तिसरी शक्यता दक्षिण चीनी महासागरात, चीनच्या खाली एक छोटा सागर आहे, दक्षिण चीनी सागर, आणि त्याच्या अवतीभोवती मग दक्षिण कोरिया, जपान, मलेशिया, अशी काही देश आहेत, आणि तिथं चीन आपली अधिसत्ता गाजवू इच्छितो. तिथे सुद्धा तो प्रश्न आहे, कारण वरच्या बाजूनं मग उत्तर कोरिया आहे, पाकिस्तानसारखं एक अत्यंत बेजबाबदार राष्ट्र. उत्तर कोरियाची नजर जपानवर आहे, उत्तर कोरियाची नजर दक्षिण कोरियावर आहे, आणि उत्तर कोरियाला चीनचा पाठिंबा आहे. ही तिसरी शक्यता. चौथी शक्यता ही व्हेनेझुएलाची. व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना ट्रम्प साहेबांनी रातोरात उचललं. अमेरिका हा एक टिपिकल बनिया देश आहे, हा एक व्यापारी देश आहे. अमेरिकेचं तत्त्वज्ञान हे व्यापारी आहे, आर्थिक आहे, अधिकाधिक अर्थशास्त्रीय आहे. अमेरिकेचा वर्चस्मा हा अर्थशास्त्रीय आहे, आणि अर्थात नंतर मग तो सामरिक किंवा सैनिकी आहे. पण मग व्हेनेझुएलामध्ये जगातले अभूतपूर्व असे तेलाचे साठे आहेत, आणि त्यावर जशी अमेरिकेची नजर आहे तशी चीनची सुद्धा नजर आहे. जरी चीनने रशियासोबत 20 वर्षांचा करार केला असला, म्हणजे रशिया चीनकडून बऱ्याच गोष्टींची आयात करतो, आणि त्या मोबदल्यामध्ये चीनला रशियाकडून थोड्या वाजवी दरामध्ये तेल मिळतं. अर्थात आम्ही बरेच दिवस रशियाचं तेल घेतलं होतं, आणि माझ्या मते नंतर आम्ही काही चुका केल्या, आणि त्यामुळं आमचा जुना मित्र, विश्वासू मित्र रशिया थोडासा दुरावला. पण व्हेनेझुएलाच्या अवतीभोवती चौथी शक्यता. आणि 5वी शक्यता, जी मला आज उद्या काही वाटत नाही, पण ते असू शकेल, कारण पाकिस्तान हे एक अत्यंत बेजबाबदार राष्ट्र आहे, आणि पाकिस्तानला चीनचा छुपा पाठिंबा आहे. म्हणजे परवा जी छोटी चकमक झाली, आपण म्हणू छोटं युद्ध झालं, त्यामध्ये चीनचा बऱ्यापैकी सहभाग हा होताच होता. ही 5वी शक्यता. एका बाजूला या शक्यता, दुसऱ्या बाजूला 3 गोष्टींची आपल्याला काळजी वाटायला हवी. पहिली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ग्लोबल वॉर्मिंग, वातावरणातले बदल. बरेच लेख येऊन गेलेत. तुम्ही ठाण्यात राहता, आम्ही मुंबईला राहतो. मुंबई, चेन्नई असे जी काही शहरं आहेत समुद्र सपाटीवरची, समुद्राच्या किनाऱ्यावरची, काही वर्षांमध्ये म्हणजे 30 वर्षात, 40 वर्षात, 50 वर्षात, माहिती नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्राची जी काही पातळी आहे ती वर येते आहे. 30-35 वर्षापूर्वी मी माझी बायको तिच्या काकांना भेटायला शिवाजी पार्कला जायचो, तिथल्या चौपाटीवर हिंडायचो, तिथली भेळ खायचो. आज चौपाटी गायब आहे. कारणं फक्त ग्लोबल वॉर्मिंगची नाही आहेत, कारणं आणखीनही आहेत. आम्ही समुद्रावर आक्रमण केलं, आणि तो समुद्र इकडे आम्ही तो ताब्यात घेतला, तिकडे तो बाहेर पडला.
म्हणजे हे पहिलं कारण. दुसरी चिंता जी आहे, अशांततेचं जे कारण आहे ते मला अधिक जटिल वाटतं आणि ते आहे जिओ पॉलिटिकल, ज्याला आपण म्हणूयात भूराजकीय. रशियाची भूक मोठी आहे. गोर्बाचोव साहेबांनी काही वर्षांपूर्वी म्हणजे 90च्या त्या दशकामध्ये सोव्हिएत रशियाची शक्ल केली. त्यांना वाटलं की इतका मोठा रशिया गरजेचा नाही, काही देश फुटून बाहेर पडले. आणि मग हल्ली हल्ली पुतीन साहेबांना वाटू लागलं की पूर्वीचा सोव्हिएत रशिया आपण उभा केला पाहिजे. जसं आमच्याकडेही बऱ्याच जणांना वाटतं की पूर्वीचं जे काही भारतवर्ष होतं, भारतीय उपखंड होतं, त्यामध्ये मग बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, कालचा श्रीलंका, हे सगळे आले, म्यानमारही आलं, असा तो भारत झाला पाहिजे असं पुतींना वाटतं की असा सोव्हिएट रशिया झाला पाहिजे. चीनचा हाच मुद्दा आहे. चीनने तिबेट ताब्यात घेतला केव्हाचाच, हाँगकाँग घेतलं ब्रिटिशांकडून, आता चीनला तैवान घ्यायचा आहे. पण मग हे कसं व्हायचं, काय व्हायचं? आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे दक्षिण चिनी महासागरामध्ये किंवा सागरामध्ये चीनला आपली अधिसत्ता गाजवायची आहे. म्हणजे जिओ पॉलिटिकल ज्या यांच्या ॲम्बिशन्स आहेत त्या अमेरिकेच्याही आहेत. जसं आता अमेरिकेची नजर पुढची क्युबावर आहे. अमेरिकेची नजर ही युरोपातल्या काही अशा भागांवर आहे जिथे मिनरल्स, खनिजं ही मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. त्यातलं उदाहरण म्हणजे ग्रीनलँडचं. म्हणजे यातली 70 ते 80% कारणं ही आर्थिक आहेत. म्हणजे जमिनीचा ताबा घेणं, खनिजांसाठी, आपल्या विस्तारासाठी, आपल्या सैनिकांची तळं राखण्यासाठी, ठेवण्यासाठी कारणं बरीच आहेत. म्हणजे अशांततेचं हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण तेही मला तितकंच भयानक वाटतं, भयावह वाटतं. आज भारतामध्ये आम्ही 80 कोटी लोकांना मोफत रेशनिंग देतो, दरवर्षी देतो, दर महिन्याला देतो, गेली कित्येक वर्ष देतोय. 1947मध्ये आम्ही स्वतंत्र झालो आणि आजही आम्हाला 80 कोटी लोकांना द्यावं लागतं. ह्याचं जर विश्लेषण आपण करू गेलो आणि त्याचा अर्थशास्त्रीय भाषेमध्ये एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे, खूप सोपा आहे, पर कॅपिटा इन्कम. भारतातल्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न, म्हणजे सकल GDP नाही, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आकार मोठा आहे, खूप मोठा आहे. पण ते संपूर्ण आकाराला 145 कोटी लोकसंख्येनं भागलं तर जे दरडोई उत्पन्न येतं ते आमचं दरडोई उत्पन्न खूप कमी आहे. त्या दरडोई उत्पन्नाच्या परिमाणावर, त्या पॅरामीटरवर आम्ही जगातल्या पहिल्या 100 देशांमध्ये सुद्धा नाही आहोत. आम्ही नाही आहोत. मग आम्ही 4-4.25 ट्रिलियन डॉलरवर आहोत. आम्हाला 5 वर जायचं आहे, 6 वर जायचं आहे. ह्याचं मी अर्थशास्त्रीय विश्लेषण केलं, त्याच्यावर एक मोठा लेख लिहिला. आता आपली दोस्ती झालेलीच आहे. मी मुळे साहेबांना तो लेख पाठवेन मुद्दा म्हणून. त्यात काही आकडेवारी आहे. ही आकडेवारी अशी की आज आपण 2026मध्ये बोलतो आहोत. 2046, 2047 म्हणजे 100 वर्षानंतर, स्वातंत्र्यानंतर 100 वर्ष, 2047मध्ये जर आम्हाला 20 ट्रिलियन डॉलरवर जायचं असेल, तर आमच्या GDPच्या वृद्धीचा दर काय असावा? तो किमान 8% असला पाहिजे. म्हणजे 2004 ते 2014 या 10 वर्षामध्ये, मी सुरुवातीलाच आपल्याला सांगतो, माझी कुठलीही राजकीय विचारसरणी नाही आहे. तुम्ही एका राजकीय विचारसरणीला जर घट्ट चिपकून राहिलात तर तुम्ही भारतातल्या सामान्य माणसाचा नीटपणे, समग्रपणे विचार नाही करू शकणार. त्यामुळे मी जे काही अर्थशास्त्रीय लेखन करतो ते भारतातल्या सामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून करतो. हा सामान्य माणूस जगला पाहिजे. आता बघा ना, मध्ये मध्ये मी काही संदर्भ देतो आहे आपल्याला. पॉवर्टी, गरिबी. आमची गरिबीची व्याख्याच गणलेली आहे. अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर जो श्रीमंत समजला जातो तिथे सॅन फ्रान्सिस्को, LA वगैरे वगैरे आहेत. पण अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी 13 ते 16% अमेरिकन व्याख्येनुसार गरीब आहेत. म्हणजे अमेरिकन गरिबाच्या घरी एक फ्रीज असेल
एक छोटी कार असेल, पण तो अमेरिकन गरीब आहे. म्हणजे गरिबीची व्याख्या ही सुद्धा सापेक्ष असते. मग भारतातल्या गरीबाला गरीब केव्हा म्हणायचं? आमच्या विश्लेषणानुसार ज्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न हे 30,000 रुपयापेक्षा कमी आहे, 30,000 रुपये, ते कुटुंब गरीब. मग तुम्ही गुगलवर जा किंवा भारत सरकारच्या सगळ्या वेबसाईटवर जा. मग कालचं काँग्रेसचं गव्हर्नमेंट किंवा आजचं भाजपाचं गव्हर्नमेंट गरिबीची व्याख्या गणलेली आहे. म्हणजे बघा, तिथे गरिबीच्या व्याख्येमध्ये म्हटलं जातं की ज्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न हे 8 ते 12,000 रुपये असेल त्याला गरीब म्हणायचं. अरे 12,000 रुपयामध्ये काय होतं? मी कादंबरीबद्दल बोलताना तुम्हाला बोललो की वरच्या आडव्या पट्ट्यामध्ये, आडवा भारतीय पट्टा ज्याला गायपट्टाही म्हणतात, तुमच्या गायपट्ट्यामध्ये बरेली, रायबरेली, आग्रा, मथुरा या शहरांमध्ये जा, शेजारच्या तालुक्यांमध्ये जा. तुमच्या माहितीकरता सांगतो, भारतातलं कमीत कमी सरासरी मासिक उत्पन्न हे त्या पट्ट्यामध्ये आहे. आणि ते किती आहे? त्या पट्ट्यामध्ये 6 ते 8,000 रुपये. 6 ते 8,000 रुपये. 6,000 रुपये म्हणजे रोज 200 रुपये उत्पन्न. आता 200 रुपये उत्पन्नामध्ये चौघांचं कुटुंब हे कसं चालायचं? आपण कल्पनाच नाही करू शकत. पण तिथे ते उत्पन्न आहे. मी पुन्हा माझ्या विषयाकडे येतो. त्यामुळे आमची गरिबीची व्याख्या ही गणलेली आहे. पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न हे आज इतकं आमचं कमी आहे की त्यामध्ये तुलनात्मकरित्या जर पाहिलं आपण तर छोटे छोटे देश आमच्या पुढे गेलेत. व्हिएतनाम आमच्या पुढं आहे. कालची बातमी, श्रीलंकाचं दरडोई उत्पन्न मागच्या वर्षीचं काढलं ते आमच्यापेक्षा जास्त आहे. जो श्रीलंका देश 40 वर्ष भरडला गेला होता वांशिक युद्धामुळं, आणि नंतरसुद्धा गेली 7-8 वर्ष सगळी तिथे गडबड चाललेली, त्यातून श्रीलंकेने स्वतःला सावरलं आणि त्यांचं दरडोई उत्पन्न सुधारलं. मुद्दा असा, बाकीची परिमाणं जाऊ देत, एक परिमाण जे आपण आता बोलतो आहोत, दरडोई उत्पन्न, हे दरडोई उत्पन्न जोपर्यंत आमचं सुधारत नाही तोपर्यंत काही खरं नाही. आता मी भारताकडे नंतर येणार आहे. जगाच्या अशांततेबद्दल आधी बोलून घेतो. 1947 ते 50 या दरम्यान आम्ही चीनच्या पुढं होतो. चीनच्या पुढं होतो आम्ही आर्थिकदृष्ट्या. 1950 हे सगळं वास्तव आहे. तुम्ही शोधा, तुम्हाला हे मिळेल. 1950 नंतर चीन आस्ते कदम पुढे जात गेला. आता कोणी म्हणेल चीनमध्ये हुकुमशाही आहे, चीनमध्ये कम्युनिझम आहे. पण चीननं खोटं ठरवलं ना आम्हाला म्हणजे जगाला. जगाची एक धारणा आहे, कम्युनिझम, साम्यवाद म्हणजे आर्थिक विकास नाही. हे पश्चिम बंगालनं सत्य ठरवलं. पश्चिम बंगालमध्ये साम्यवाद्यांची 25 वर्ष सत्ता होती, काही झालं नाही, हे मान्य. पण मग सारी कम्युनिस्ट राष्ट्र अशी नाही आहेत. मी माझी बायको व्हिएतनामला जाऊन आलो. व्हिएतनाम इज अ कम्युनिस्ट कंट्री. पण आज व्हिएतनाम कुठं आहे? इथे काही उद्योजक बसले, तुम्ही त्यांना विचारा. म्हणजे मुद्दा इथं असा आहे की देश चालवण्याचा, तुम्ही त्याला स्टेट नेशन म्हणा, राष्ट्र म्हणा, देश म्हणा, त्याचं गव्हर्नन्स जे असतं हे चालवण्याचा तुमचा ढाचा काय आहे? लोकशाही प्रधान आहे, साम्यवादी आहे, समाजवादी आहे, जो काही असेल तो. मुद्दा इथं काय आहे? दरडोई उत्पन्नाचं काय? चीनचं दरडोई उत्पन्न काय आहे? चीनची जी अर्थव्यवस्था आहे आजच्या तारखेला ती आमच्या जवळजवळ 6 पट आहे. 6 टाइम्स. 1950 पासून ते आजपर्यंत. पण चीनने 1980 हुशारी केली. मी मुद्दामून काही संदर्भ तुम्हाला देतोय. या संदर्भांच्या पार्श्वभूमीवर तुम्ही आजच्या जगाचा धांडोळा घेऊ लागलात तर तो आणखीन तुम्हाला समजू शकेल, रंजक होईल. अमेरिकेला शह द्यायचा 1980, तो रशिया द्यायचा. तेव्हाचं शीतयुद्ध तुम्हाला माहिती असेल. आणि मग अमेरिकेला जिथे जिथे म्हणून साम्यवादी देश आहेत त्यांना चेचायचं, त्यांना मारायचं, त्यांना संपवायचं, हे अमेरिकेचं धोरण कालही होतं, आजही आहे, उद्याही असेल. मग रशियाला कसं थोपवायचं? रशियाला थोपवण्यासाठी दुसऱ्या कम्युनिस्ट देशाला आपण सपोर्ट करूयात. आणि म्हणून मग 1980 अमेरिकेने चीनला पाठिंबा दिला. चीनला सांगितलं की जागतिक अर्थकारणामध्ये तुम्हाला जे जे हवं आहे आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. म्हणजे एका कम्युनिस्ट देशासमोर दुसरा कम्युनिस्ट देश असा उभा केला. म्हणजे एका हत्तीसमोर दुसरा हत्ती उभा करायचा. त्याचा पुरेपूर फायदा
चीननं घेतला आणि मग चीन असा भराभर पुढे जात गेला. चीनवर बरंच लिहिलं गेलं आहे, चीनवर बरेच ग्रंथ उपलब्ध आहेत. म्हणजे जेवढा चीन कालपर्यंत बंदिस्त होता, चीनबद्दल बरंच कळायचं नाही, आता चीनबद्दल बरंच कळू लागलं आहे. तुम्ही तेही वाचलं पाहिजे. तर थोडक्यात असं की 1994-95मध्ये जागतिक व्यापार संघटना WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा प्रारंभ झाला. आम्ही सदस्य झालो. पहिल्या 7-8 वर्षामध्ये आम्हाला कळलंच नाही की WTOचं काम कसं चालतं. कारण WTOच्या सगळ्या सभांना, तिथल्या बैठकांना आमचे ब्युरोक्रॅट्स जाऊन बसायचे. म्हणजे आय हॅव हाय रिगार्ड फॉर इंडियन ब्युरोक्रॅट्स. मी बऱ्याच IAS लोकांसोबत कामं केली आहेत. बरेच हुशार असतात, चलाक असतात, कर्तबगार असतात. पण त्या WTOमध्ये तुम्ही जेव्हा जाऊन बसता तेव्हा तुम्हाला अर्थकारण कळलं पाहिजे. अर्थकारण तुम्हाला जर कळत नसेल, तुम्ही जाऊन बसून काय करणार? तर आमची 6-7 वर्ष अशीच गोंधळात गेली. आपल्याला माहिती आहे 91-92 साली आमची अर्थव्यवस्था खूप धोक्यात आलेली होती. नरसिंहराव मनमोहन सिंगांनी ती ओपन केली आणि मग थोडा सुधार सुरू झाला. चीननं काय केलं? चीननं 2000पर्यंत, सन 2000पर्यंत WTOमध्ये फार असा मोठा सहभाग दाखवलाच नाही. कारण का? छोटं उदाहरण, समजा एखाद्या घरामध्ये एखाद्या जोडप्याचं छोटं बाळ आहे 5 वर्षांचं आणि आईवडिलांनी त्या बाळाला सांगितलं, जा बाळा गल्लीत जाऊन खेळ. 5 वर्षांचं बाळ. ते 5 वर्षांचं बाळ गल्लीत जातं, खेळतं. मोठी मुलं त्याला मारतात, त्याची चेष्टा करतात, खोड्या काढतात, ते रडत घरी येतं. आईवडिलांनी काय करायला पाहिजे होतं? त्या बाळाला आस्ते कदम पाठवायला पाहिजे होतं. बाळाला सक्षम बनवायला पाहिजे होतं. बाळ मार खाऊन येतं. बाळाचा एक असा एक सायको प्रॉब्लेम तयार होतो. नाही, मला गल्लीत जायचंच नाही, मोठी मुलं मला मारतात. यातल्या काही चुका आम्ही केल्या. चीननं या चुका नाही केल्या. मग चीननं काय केलं? आपल्या कंपन्यांना मोठं केलं, आपल्या सिस्टीम सुधारल्या, बँकिंग सिस्टीम, लिगल सिस्टीम, आपलं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं, बऱ्याच गोष्टी केल्या. आणि मग चीन त्या WTOच्या खेळामध्ये उतरला. म्हणजे तुम्ही विम्बल्डन जाऊन खेळता किंवा क्रिकेट खेळता, आधी रणजी खेळलं पाहिजे. रणजीमध्ये खेळून तुम्ही मग कसोटीमध्ये या. तुम्ही डायरेक्ट कसोटीमध्ये येऊ शकत नाही. हे झालं चीनचं. अमेरिकेचं काय झालं? अर्थात आजचा चीन कुठं आहे तेही बरंच काही सांगता येईल. आजचा चीन बराच पुढं गेला आहे हे सगळं जरी मान्य असलं, थोडक्यात सांगतो. चीनमध्ये 7-8 मोठ्या समस्या आहेत. सगळ्यात मोठी समस्या, चीनची इकॉनॉमी ही निर्यात प्रधान होती. म्हणजे आत्तापर्यंत चीनचं 55 ते 60% GDP हा निर्यातीतून यायचा. पण मध्ये कोरोना आला. नंबर 2, चीनची विश्वासार्हता कमी झाली बिकॉज ऑफ जिओपॉलिटिकल रिझन्स, की चीनला बऱ्याच गोष्टी चुकीच्या करायच्या स्वतःच्या स्वार्थासाठी. त्यामुळे चीनची विश्वासार्हता कमी झाली. नंबर 3, अमेरिकेचा दबाव, अमेरिकेच्या वेगवेगळ्या देशांवरचा दबाव. या सगळ्या कारणांमुळे चीनचे जे एक्सपोर्ट्स आहेत, चीनची निर्यात आहे, ती मार खाऊ लागली. पण झालं असं की निर्यातीसाठी म्हणून जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं, ते इन्फ्रास्ट्रक्चर चीननं मोठं उभं केलं. आता त्या इन्फ्रास्ट्रक्चरपैकी फक्त 70 ते 75% इन्फ्रास्ट्रक्चर चीनमध्ये वापरलं जातं. बरेच रस्ते, बऱ्याच इमारती, बरीच यंत्र ही सगळी अशी उभी आहेत, आयडल आहेत, बिनकामाची आहेत. गुंतवणूक मात्र झाली आहे, ज्याला आम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणतो. पहिली अडचण. दुसरी अडचण, चीनने शहरांचा विकास करताना, शहरीकरण करताना खेड्यांकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं. म्हणजे खेड्यातले खेडूत हे शहरामध्ये सहज येऊ शकत नाहीत. मधला एक प्रयोग केला चीनने, सगळ्या शेतीचं कंट्रोल हे सरकारकडे घेतलं. म्हणजे कागदोपत्री मालकी शेतकऱ्यांकडे, पण कंट्रोल सरकारकडे. आता असं जर असेल तर कुठला शेतकरी मनाने काम करेल आपल्या शेतीवर? त्यामुळे शेतीची उत्पादकता घटली. चीन इवन टुडे इज अ नेट इम्पोर्टर ऑफ फूड ग्रेन्स. कारण जेवढा मोठा चीन दिसतो, मग तो दक्षिण पश्चिम आणि थोडासा पूर्वेकडचा हा चीन सुपीक आहे बऱ्यापैकी. मॅक्झिमम नद्या चीनच्या त्या भागात आहेत. वरचा जो चीन आहे उत्तरेकडचा काही होत नाही, म्हणजे मंगोलियाच्या खालचं चीन. मग दुसरा जो प्रॉब्लेम चीनचा आहे तो खेड्यांचं व्यवस्थापन.
पूर्णपणे गंडलेलं आहे. खेड्यातले खेडूत, तिथला शिक्षणाचा दर्जा, त्यांची उत्पादकता, कामाची पद्धत ही शहरांच्या तुलनेमध्ये खूपच वाईट आहे, आजही वाईट आहे. तिसरा मुद्दा, आता तुम्ही जेव्हा शहरं उभी करता, मग ते शांघाय असेल, बीजिंग असेल, भारतातलं मुंबई, बेंगलोर, दिल्ली असेल, देर आर एन्व्हायरमेंटल इश्यूज. नद्या कोरड्या पडू लागल्या. ओके, म्हणजे नैसर्गिक जे काही वातावरण आहे ते बिघडू लागलं. आज बीजिंग आणि शांघायमध्ये आजच्या तारखेला जे दिल्लीमध्ये होतं, दिल्लीमध्ये आणखीन 1-2 वर्षांनी तुम्हाला इथे ऑक्सिजन लावून रस्त्यावर चालावं लागेल. ती अवस्था चीनची होऊ लागली आहे. चौथा मुद्दा, चीन इज रन बाय कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. ओके, आता तिथले जे अध्यक्ष आहेत, तुम्ही त्यांना झी म्हणा किंवा शी म्हणा, कुठलाही उच्चार करा. तर हे जे अध्यक्ष आहेत हे आज हुकुमशाह झालेले आहेत. आतली गोष्ट अशी की कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना इज अ केडर बेस पार्टी. जशी इथला भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष केडर बेस आहे, तशीच कम्युनिस्ट पार्टी चायनाची केडर बेस आहे. आणि तिथला कम्युनिस्ट कार्यकर्ता हा प्रशासनामधला अधिकारी असतो. तुम्हाला चीनमध्ये व्यापारामध्ये यशस्वी व्हायचं असेल, यू हॅव टू मॅनेज कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना. कम्युनिस्ट कार्यकर्ता तुम्हाला त्याला मॅनेज करावं लागतं. आज कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनामध्ये सगळं आलबेल नाही. त्यामुळे उद्या आजचे अध्यक्ष महोदय वारले, पाय उतार झाले, पदच्युत केले गेले, आणखीन काय झालं तर चीनचं काय होईल? वेअर इज दी सेकंड कमांड ऑफ चायना? हा तिसरा मुद्दा. चौथा मुद्दा, चीनने प्रयत्न केला की चीनची जी करन्सी आहे तिला युआन म्हणतो आपण, तर युआनला आर्टिफिशियली प्रोटेक्ट करायचं. कोणाविरुद्ध? अमेरिकन डॉलर विरुद्ध. कारण चीनची महत्त्वाकांक्षा आहे वी शुड बी नंबर 1. जसा अमेरिकेचा कार्यक्रम आहे MAGA, मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन, असं चीनचंही स्वप्न आहे. चीनचं मोठं स्वप्न आहे, आम्हालाही मोठं व्हायचं आहे. चीन बाकीच्या देशांकडे बघतच नाही. बरोबर, म्हणजे आम्ही चीनचे, भारत हा चीनचा कधी स्पर्धक आज नाहीच आहे. चीनचा स्पर्धक अमेरिका आहे. चीनला अमेरिकेला बाजूला करायचं आहे. देन वेदर इट इज दी फेडरल बँक ऑफ अमेरिका, म्हणजे बँकिंग व्यवस्था जगाची, ट्रेड व्यवस्था, करन्सीची व्यवस्था. चीनची इच्छा आहे की जे अमेरिकन डॉलरचं आज स्थान आहे ते आमचं असलं पाहिजे, आणि त्या अनुषंगाने चीन प्रयत्न करतोय. पण गेल्या 5-6 वर्षामध्ये तिथे चीन बऱ्यापैकी फसला. बरं, आणखीन काय झालं? चीनमध्ये सप्लाय वाढला, डिमांड कमी. म्हणजे चीनचे जे काही कर्मचारी आहेत चीनमधले, गेल्या 12 वर्षांमध्ये चीनच्या कर्मचाऱ्यांचा पगार हा भसाभस वाढला. दरवर्षी 10-12% पगार वाढायचा. बरोबर, पण गेली 4-5 वर्ष हा पगार वाढला नाही. आता बघा, चीनमध्ये मतस्वातंत्र्य नाही आहे, राजकीय स्वातंत्र्य नाही आहे, सांस्कृतिक स्वातंत्र्य जवळपास नाही आहे, धार्मिक स्वातंत्र्यही नाही आहे. तुमच्या घरामध्ये काय करायचं आहे करा. म्हणजे चीनचा जो कार्यक्रम आहे तो नास्तिकवादी, अधार्मिक त्या अर्थानं, आणि तो असा भौतिक कार्यक्रम आहे. पण मग युवकांच्या अपेक्षा असतात. आता त्या सगळ्या अपेक्षा सांस्कृतिक, राजकीय वगैरे वगैरे त्या दाबून टाकण्यासाठी मग चीनने काय केलं? तुम्हाला काय पाहिजे? पगार पाहिजे? दिला. घरं पाहिजे? दिली. खानपान पाहिजे? दिलं. ओपन सेक्स पाहिजे? दिलं. सगळं दिलं. बाकीची स्वातंत्र्य मागायची नाहीत. आता हा जो चीनचा अर्थशास्त्रीय ढाचा आहे हा किती वर्ष टिकणार? मोठं प्रश्नचिन्ह. आणि त्यामुळे तिथल्या युवकांमध्ये बेचैनी वाढते आहे. 18 ते 26 या वयोगटातली प्रचंड छुपी बेकारी चीनमध्ये वाढते आहे. पण दुसऱ्या बाजूला चीन करतंय काय? मग चीन काय म्हणतं? आफ्रिकेमध्ये, दक्षिण आशियामध्ये, लॅटिन अमेरिकेमध्ये आम्ही तुमचे प्रोजेक्ट उभे करू, पण आम्ही चीनी कामगार पाठवू, मास पद्धतीने चीनी कामगार पाठवू, सगळं चीनी, आम्ही सगळं करून देऊ. इथे सुद्धा चीन आता हळूहळू अडकत चाललं आहे. म्हणजे बघा, या सगळ्या व्यवस्थेमध्ये पॉलिटिकल अँगल आहेच. रशिया युक्रेनच्या वादात रशियाचा जीवश्य कंठस्थ मित्र झाला आहे चीन. त्यामुळे युरोपियन देशांना आज चीनबद्दल सुद्धा शाश्वती वाटत नाही. मधल्या काळात जर्मन कार्स ज्या असायच्या, जर्मन ऑटोमोबाईल एक्सपोर्ट्स हे चीनला मॅक्झिमम होते, 35 ते 40%. ते आता कमी होत आहेत. त्यामुळे युरोपियन देशांना, लॅटिन अमेरिकन देशांना, आशियाई देशांना चीनला रिप्लेस कोण करू शकेल, चीनची जागा कोण घेऊ शकेल, ह्याची काळजी आहेच.
हे सगळं थोडक्यात आपण चीनबद्दल बोलतो आहोत. म्हणजे चीनचे स्वतःचे प्रश्न आहेतच आहेत. आता थोडं पटकन अमेरिकेकडे येऊयात. 250वा वाढदिवस झाला 4 जुलैला. अमेरिका ए कंट्री ऑफ मायग्रंट्स. आधी युरोपियन गेले, नंतर आफ्रिकन गेले, मग आशियाई गेले. अमेरिकेची म्हणून एक संस्कृती उभी राहिली. ग्रेट नेशन, नो डाऊट. पण गेल्या 30-35 वर्षामध्ये WTO आल्यानंतर आणि थोडं त्याच्या आधी 1980 पासूनच अमेरिकेचे प्रश्न सुरू झाले. कसे सुरू झाले? अमेरिकेमध्ये आमच्या वित्तीय भाषेमध्ये आपण म्हणतो कंपन्यांचे मालक शेअर होल्डर्स, भागधारक. भागधारकांची संपत्ती वाढली पाहिजे. शेअर होल्डर व्हॅल्यू ऑर प्राईस ॲप्रिसिएशन. आता त्यांची संपत्ती कशी वाढेल? उत्पादन खर्च कमी झाला तर, कामगारांचे पगार कमी झाले तर, टॅक्सेस कमी झाले तर. मग यासाठी काय करायचं? आपले कारखाने अमेरिकेच्या बाहेर घेऊन जाऊ. आणि मग अमेरिकन कंपन्यांनी आपला मॅन्युफॅक्चरिंग विस्तार हा अमेरिकेच्या बाहेर केला, बराच केला. पण त्यातून होतं काय? प्रॅक्टिकली रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे झालं पाहिजे ते मॅन्युफॅक्चरिंगच्या जवळ होतं, फॅक्टऱ्यांच्या जवळ होतं. तुमच्या डोळ्यासमोर फॅक्टऱ्या नाही आहेत. हां, रनिंग एक्सपेरिमेंटेशन नाही आहे. बहुतेक कारखाने बाहेर आहेत. मग ते चीनमध्ये असतील, व्हिएतनाममध्ये असतील, थायलंडमध्ये असतील, भारतात असतील, आणखीन कुठे कुठे असतील. गेल्या 30 वर्षात सर्व्हिस इंडस्ट्री जर सोडली, म्हणजे ॲमेझॉन वगैरे वगैरे कंपन्या सर्व्हिस इंडस्ट्री जर सोडली, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चीनमध्ये ज्याला तुम्ही मोठं असं संशोधन म्हणतो आपण, ब्रेक थ्रू रिसर्च, फारसं गेल्या 30 वर्षात अमेरिकेत झालंच नाही. बरं, अमेरिकेतली जी काही भांडवली नीतिमत्ता होती, जी काही भांडवली रचना आहे, त्या रचनेमध्ये तुम्ही माहिती काढा. ॲव्हरेज रेट ऑफ टॅक्सेशन, कॉर्पोरेट टॅक्सेशन इज लेसर लोअर दॅन द ॲव्हरेज रेट ऑफ टॅक्सेशन लेविड ऑन ॲन ॲव्हरेज अमेरिकन पर्सन. म्हणजे अमेरिकन लोकांवर जेवढा टॅक्सचा भरीमार केला गेला त्या तुलनेमध्ये अमेरिकन कंपन्यांना बऱ्याच छुप्या सबसिड्या मिळाल्या, बरेच कन्सेशन्स मिळाले. बरं, यातून झालं काय? मग अमेरिकन टॅक्स रेव्हेन्यू कमी झाला. त्यामुळं अमेरिकन इन्फ्रास्ट्रक्चर, अमेरिकेचे रस्ते, अमेरिकेचे एअरपोर्ट्स, अमेरिकेची शहर रचना ही 30-35-40 वर्ष जुनी आहे. तुम्ही बघा ना, तुमच्या अमेरिकेतल्या मित्रांना, नातेवाईकांना विचारा. त्यासाठी पैसा लागतो. म्हणजे बरं, आणखीन एक काय त्यातला मुद्दा झाला? अमेरिकन अर्थव्यवस्था दरवेळेला जेव्हा जेव्हा अडचणीत आली, अगदी रिसेंटली जर आपण विचार केला, रिसेंटली तरी झाली 19 वर्षात, 2007 आणि 2008मध्ये, तेव्हा अमेरिकेने पुन्हा उसळी मारली वेगवेगळ्या पद्धतीनं. कधी उत्तम रिसर्च करून, कधी आपली शस्त्रास्त्रे विकून, कधी खनिजांची विक्री करून, कधी आणखीन काय करून. WTOमुळे अविकसित देश किंवा विकसनशील देश यांना विकसित देशांच्या स्ट्रॅटेजीज कळल्या. मी जे मगाशी म्हणालो, WTOवर ट्रम्प साहेब आगपाखड का करतात? नेहमी ट्रम्प साहेब काय म्हणतात की WTOनं आम्हाला काही दिलं नाही, चीनने आम्हाला गंडवलं, हल्ली भारत आम्हाला गंडवतोय, आम्ही भारतावरचे म्हणून टॅरिफ वाढवणार, चीनला आम्ही असं करू तसं करू, युरोप आमच्या सोबतीला नाही आहे. आणि अर्थात इथे आता व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून माझ्या बोलण्यावर काही मर्यादा येतात. म्हणजे गेल्या 250 वर्षामध्ये जेवढे अध्यक्ष अमेरिकेला मिळाले त्या सगळ्या अध्यक्षांमध्ये अत्यंत किमान गुणवत्तेचा अध्यक्ष जर कोण असेल तर तो आजचा अध्यक्ष आहे. मी खूप लोकशाही प्रधान भाषा वापरतोय. तुम्ही मला खाजगीत जरी विचारलं मी आणखीन काही बोलून जाईन. ट्रम्प साहेब उद्योजक आहेत. ही इज अ ट्रेडर, ही इज नॉट इवन अन इंडस्ट्रियलिस्ट, ही इज अ ट्रेडर. ट्रेडर आणि इंडस्ट्रियलिस्ट यांच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे अशा बनिया प्रवृत्तीचा अध्यक्ष ह्याची विचारसरणी टॅक्टिकल असते, ती स्ट्रॅटेजिक नसते. टॅक्टिकल म्हणजे शॉर्ट टर्म, उद्या काय परवा काय. म्हणजे इराणवरचे हल्ले, इराणच्या विरुद्ध झालेलं युद्ध, इस्रायलच्या कच्छपी लागणं, हे सगळं आपण जे सध्या बघतो आहोत, यामध्ये कुठली स्ट्रॅटेजी आहे? यामध्ये कुठलं आंतरराष्ट्रीय धोरण आहे? म्हणजे आज अमेरिकेतली जनता आपल्या अध्यक्षांना शिव्या घालते, अमेरिकेचं काँग्रेस अध्यक्षांना शिव्या घालतं, मग
तिथले दोन्ही जे पक्ष आहेत डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन तेही आपल्या अध्यक्षांना शिव्या घालतात की हा अध्यक्ष आम्ही पुन्हा कसा निवडला इत्यादी इत्यादी. बरं, अमेरिकेतली शेती जी आहे, शेती चांगली आहे, शेती उत्तम आहे. तिचं कारण असं जे आम्ही सुद्धा करायला पाहिजे होतं, त्यावर मी येईन. भारताने काय काय केलं पाहिजे जे अमेरिकेने 50-60 वर्षांपूर्वी केलं. त्यामुळे अमेरिकेची शेती उत्तम आहे. आता अमेरिकेचा आणखीन एक प्रॉब्लेम जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आजच्या तारखेला, आणि तो प्रॉब्लेम ट्रम्प साहेबांमुळे आणखीन सिरियस झाला आहे. आस्थे कदम अमेरिकेचे एक एक मित्र हे असे दूर होत आहेत. आज युरोपाला अमेरिकेवर विश्वास नाही. कॅनडाबद्दल अमेरिकन अध्यक्षसाहेब काहीतरी बरळून गेले की कॅनडा हे आमचं एक स्टेट होऊ शकतं, आम्ही कॅनडाचा काय म्हणू ताबा घेऊ शकतो. बरोबर. आता अमेरिकेबद्दल सौदी अरेबिया, ओमान, कुवेत या देशांना सुद्धा आज विश्वास वाटत नाही. कारण इराणनं जे हल्ले केले अमेरिकन दोस्त राष्ट्रांवर, गल्फ देशांमध्ये जे काही लष्करी तळं होती, त्यांना कळलं की अमेरिका आपल्याला किती वाचवू शकेल, कितपत वाचवू शकेल. अमेरिकेचा एक मित्र इकडे दक्षिण पूर्व आशियामध्ये बसलेला फिलिपाईन्सला गमतीनं अमेरिकेचंच एक राज्य समजलं जातं. आता फिलिपाईनला सुद्धा भीती वाटते, उद्या चीनने आमच्या देशामध्ये शिरकाव केला, आणखीन काय केलं, ही दूर बसलेली अमेरिका काय करेल. उदाहरण कुठलं आहे? युक्रेनचं. म्हणजे युक्रेनला कालपर्यंत आम्ही सपोर्ट देऊ म्हणणारा अमेरिका, ट्रम्प साहेब आज काहीतरी वेगळंच बोलत आहेत. मी माझ्या लेखामध्ये म्हटलं आहे गमतीनं, उद्या जर पुतीन साहेबांनी ट्रम्प साहेबांच्या मुलाला सांगितलं रशियामध्ये या, आमच्या 4-5 कंपन्या आहेत, आमच्यासोबत भागीदाऱ्या करा, आणि असं करा तसं करा, ट्रम्प साहेबांचं रशिया विरुद्धचं धोरण हे एकदम बदलेल आणि लगेच सांगायला सुरुवात करतील, आमच्या काही चुका झाल्या, रशियाचं असं होतं तसं होतं. आता रशिया काय वाट बघतोय? व्हेनेझुएलावर अमेरिकेनं ताबा घेतला, उद्या क्युबावर हल्ला करणार आहे, परवा ग्रीनलँडवर हल्ला करणार आहे. त्यामुळे रशिया म्हणू शकतो तुम्हाला नैतिक अधिकार काय आहे? आम्ही युक्रेनवर जो काही हल्ला करतो आहोत त्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. चीन हेच म्हणतोय, चीन वाटच बघतोय, चीनला फायदा होतोय. त्यामुळे चीन म्हणतोय की तैवान हिस्टॉरिकली आमचाच भाग आहे. तैवान हा मुख्य चीनचाच भाग आहे, आम्ही तैवानला घेणारच, आम्ही थोडी वाट बघतो आहोत. म्हणजे बघा, आता ठाण्याचं म्हणून उदाहरण घेऊ आपण. समजा ठाण्यामध्ये 3 मोठे दादा लोक आहेत. त्या 3 दादा लोकांनी ठरवलं आपापसात का भांडायचं, आपण का हाणामाऱ्या करायच्या, पिस्तोलं लावायची, ठाण्याचे 3 भाग करू, ABC. प्रत्येकाने आपापला भाग सांभाळायचा, एकमेकावर कुरघोडी करायची नाही. त्यामुळे पुतीन, ट्रम्प आणि जी या तिघांनी ठरवलं आपण जगाचे 3 भाग करू, आणि मस्त राज्य करू. बरोबर. त्यामुळं तुम्हाला ज्याचा काही ताबा घ्यायचा तो तुम्ही घ्या, आम्हाला जे घ्यायचं ते आम्ही घेऊ. आपापसात नाही भांडायचं. आपलं मिलिटरी बजेट कमी करू, आपला वायफळ खर्च कमी करू, आपलं टेन्शन कमी करू. बोलणं सोपं आहे पण हे होत नाही. म्हणजे मुद्दा असा आहे की अविश्वास एवढा वाढला आहे, थोडंसं खाली येतो. हा अविश्वास नेपाळला भारताबद्दल वाटतोय, बांगलादेशला भारताबद्दल वाटतोय, श्रीलंकेला भारताबद्दल वाटतोय, म्यानमारला भारताबद्दल वाटतोय. वी आर अ बिग ब्रदर इन साऊथ एशिया. पण आमच्याबद्दल हा अविश्वास आमच्या आजूबाजूच्या देशांना वाटतोय. का वाटतोय? ह्याची राजकीय मीमांसा, आर्थिक मीमांसा, सांस्कृतिक मीमांसा ही वेगळी करता येईल. पण असं झालंय, असं होतंय. म्हणजे मी परत भारताकडे येईन तेव्हा याबद्दल बोलेन. आता आपण युरोपाकडे येऊ. युरोपचे, ज्याला तुम्ही युरो रिजन म्हणतो आपण, त्याचे एक 28-29 सदस्य आहेत. त्यात जर्मन अर्थव्यवस्था ही ठीक चालली आहे. तिचे काही प्रश्न आहेत गेल्या 4-5 वर्षातले, पण एकूणात बाकीच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये, मग ब्रिटिश असेल, फ्रेंच असेल, इटालियन असेल, स्पॅनिश असेल, बाकीच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये जर्मन अर्थव्यवस्था ठीक चालली आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगू, जे मी कादंबरीबद्दल बोलताना बोललो होतो, आमच्याकडे 6 कोटी SMEs आहेत, छोटे उद्योजक. 6 कोटी. आता जर्मनी किती लहान आहे बघा,
पण जर्मनीमध्ये 12 कोटी छोटे उद्योजक आहेत. आणि या 12 कोटी छोटे उद्योजक आणि मोठ्या जर्मन कंपन्या, मग ती वोक्सवॅगन असेल, BMW असेल, सिमेन्स असेल, या मोठ्या जर्मन कंपन्या आणि हे छोटे लघु उद्योजक ह्यांची इतकी सुंदर साखळी आहे, एकमेकांना बरोबर आधार देतात. जर्मनीचा आकार किती आहे आपल्या तुलनेमध्ये? फारसा नाही आहे. हां, जरी युरोपामध्ये फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि इटली हे 4 प्रमुख देश आहेत. इकॉनॉमिक्स ऑफ सर्व्हायव्हल हा ग्रंथ लिहिताना मी 15 देशांचा अभ्यास केला. 15 देश ज्यांचा परिणाम संपूर्ण जगावर होतोय, चांगला आणि वाईट दोन्ही. म्हणजे मुद्दा असा की युरोपियन युनियन हा सुद्धा आज एका संभ्रमावस्थेत आहे. सगळ्यांच्या इकॉनॉमी, सगळ्यांच्या अर्थव्यवस्था या धीम्या गतीनं पुढं जात आहेत. एक थोडासा जर्मनी सोडला तर ब्रिटनचे स्वतःचे प्रश्न आहेत, फ्रान्सचे आहेत, इटलीचे आहेत, स्पेनचे आहेत, ग्रीसचे आहेत, सगळ्यांचेच प्रश्न आहेत. त्यामुळे युरोपला सुद्धा वाटतं की आपला साथीदार कोण? ट्रम्प साहेबांचा भरोसा नाही, अमेरिकेचा भरोसा नाही, रशिया चीन मैत्री झाली आहे, तर मग रशियाचा भरोसा नाहीच आणि चीनचाही नाही. त्यामुळं युरोप भारताकडे बघतो आहे. युरोपची इच्छा आहे की इंडिया शुड बिकम आवर मॅन्युफॅक्चरिंग हब. इंडियाकडून आम्हाला बरंच इम्पोर्ट करायचं आहे, इंडिया आम्हाला बरंच एक्सपोर्ट करू शकतो. त्यात जर गुणवत्ता असली तर, इन्फ्रास्ट्रक्चर असलं तर युरोप आमच्याकडे बघतो आहे. आता आणखीन एक अँगल आहे. कुठला? लॅटिन अमेरिकन कंट्रीज, ब्राझील, अर्जेंटिना, पेरू. आता ब्राझील, अर्जेंटिना आम्ही फक्त फुटबॉल मॅचेसमध्ये बघतो, बरोबर. मी परवा कशी बशी अर्जेंटिना जिंकली बाबा एकदाची. हां, मेसी जिंकला बाबा, जे मेसीचे चाहते आहेत. पण अर्जेंटिना, ब्राझील इथं काय घडतंय, काय होत आहे आज अर्थशास्त्रीय दृष्ट्या, ह्याचा आम्ही विचार करत नाही. जेवढी निर्यात चीन लॅटिन अमेरिकन देशांना करतो त्याच्या आम्ही 5% सुद्धा निर्यात करत नाही. 5% सुद्धा. म्हणजे आमचा जो मारा आहे, आमचं जे अवलंबून राहणं आहे ते अमेरिकेवर आहे, चीनवर आहे, त्यानंतर सौदी अरेबिया, UAEवर आहे, थोड्या प्रमाणात जपानवर आहे आणि मग साऊथ ईस्ट आणि साऊथ एशियन कंट्रीजवर आहे. लॅटिन देशांचं काय? हां, लॅटिन देशांमध्ये अमेरिकन लॅटिन म्हणजे दक्षिण अमेरिका खंडातले देश, आम्ही तिथे बरंच काही करू शकतो, पण त्या हिशोबानं आम्ही करत नाही आहोत. खूप धीम्या पद्धतीनं आम्ही करतो आहोत. म्हणजे ईज ऑफ कंडक्टिंग बिझनेस करण्यातली सहजता. इथे काही उद्योजक बसलेत, ते माझ्या मताशी सहमत असतील. त्यात अजूनही आमच्याकडे हवी तेवढी सुधारणा झालेली नाही आहे. झाली आहे सुधारणा गेल्या 20 वर्षामध्ये. लायसन्सेस कमी झालेत, रेग्युलेशन कमी झालं आहे, बँकिंग सोपं झालं आहे, हे सगळं झालं आहे. पण त्या देशांच्या तुलनेमध्ये आम्ही बरेच मागं आहोत. आणि आता शेवटचा त्यातला भाग महत्त्वाचा, साऊथ ईस्ट कंट्रीज आणि आफ्रिकन देश. आफ्रिकन देश आमची वाट बघतायत. एक छोटं उदाहरण सांगतो. ड्रग्ज म्हणजे मेडिसिन्स या अर्थानं. हां, आम्ही खूप पुढं आहोत. मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आम्ही पुढं आहोत, मेडिसिनल रिसर्चमध्ये आम्ही पुढं आहोत. म्हणजे ब्रिटन, चीन यांच्यानंतर साधारणपणे आमचाच नंबर लागावा. आमचे जॉईंट कोलॅबोरेशन्स खूप आहेत. पण मग इंडियन डॉक्टर्स, इंडियन मेडिकल थेरपी ह्याचा फायदा आम्ही आफ्रिकन देशांना का देत नाही? आम्हाला तो देता आला पाहिजे. माझ्या भावाची चुलत सासू हे बॉम्बे सेंट्रलला राहायचे. एक छोटं डोळ्यासमोरचं उदाहरण. बॉम्बे सेंट्रलच्या पाठीमागं सगळी मुस्लिम वस्ती. आणि मग गल्फ देशातल्या बऱ्याच मुस्लिम बायका स्वतःची डिलिव्हरी करण्यासाठी इथे माझ्या भावाच्या चुलत सासूकडे यायच्या. आणि तिथे त्यांनी सगळं असं अद्ययावत सगळं उभं केलेलं. म्हणजे एक फॅसिलिटी भारतीय बायकांसाठी आणि दुसरी फॅसिलिटी या श्रीमंत खाडी देशातील मुस्लिम बायकांसाठी. ओके, म्हणजे मी एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की आम्ही आमच्या जेवढ्या म्हणून सेवा आहेत, आता आजच्या तारखेला सुद्धा आमच्या एकूण GDPमध्ये ज्याला आपण वृद्धीचा दर म्हणतो, हा सर्व्हिस इंडस्ट्रीचा सर्वाधिक आहे. तो 11 ते 13% आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप कमी आहे, 6 ते 7%. आणि सगळ्यात आमची पॅथेटिक अवस्था शेतीमध्ये आहे, तो 3 ते 3.5% आहे. भारतानं काय करावं? इकडे आता मी यावं म्हणतो.
म्हणजे ओव्हरऑल जर हा सगळा विचार केला तर असं दिसतं की समस्या बऱ्याच आहेत, पण या समस्यांमध्ये संधी आहे. या समस्यांमध्येच संधी दडलेली आहे. जसं साऊथ ईस्ट देश आम्ही म्हणतो, इंडोनेशिया, आमचे प्रधानमंत्री साहेब काल इंडोनेशियामध्ये होते. इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, कंबोडिया, व्हिएतनाम, हा सगळा जर आपण एक पट्टा बघितला तर या पट्ट्यामध्ये सुद्धा भारतासोबतची मैत्री करण्याची त्यांची प्रचंड इच्छा आहे. का तुम्हाला मी आधी सांगितलं? चीनबद्दलचा अविश्वास. चीन इज अ बिग ब्रदर फॉर देम. चीनची बरेच प्रोडक्शन सेंटर्स या देशांमध्ये आहेत, पण या देशांची इच्छा आहे की आम्हाला फक्त एका चीनवर अवलंबून राहायचं नाही आहे. ह्याला आम्ही म्हणतो ग्लोबल सप्लाय चेन अनसर्टन्टी. म्हणजे ग्लोबल सप्लाय चेनमध्ये जी अनसर्टन्टी आलेली आहे ती बहुतांश दृष्ट्या कशामुळे आली आहे? एका देशावर, एका वेंडरवर, एका सप्लायवर, एका सोर्सवर मॅक्झिमम अवलंबून राहणं हे आज कुठल्याही देशाला परवडणारं नाही आहे. म्हणजे हार्मुजचा जो सगळा प्रॉब्लेम झाला आणि आमची आयात रोखली गेली इराण इस्रायलच्या युद्धामुळं, आम्ही फटकन जागे झालो. मग अजून कुठून कुठून तेल घेऊ शकतो, कुठल्या कुठल्या मार्गानं घेऊ शकतो? कारण रशियावरून जे तेल घ्यायचं आहे त्या बाबतीमध्ये अमेरिकेनं दादागिरी केली, काही निर्बंध घातले. मग रशियाकडून जे आमची जी आयात आहे पण ती कमी झाली. मग कुठून तेल घ्यायचं, कुठून घ्यायचं? आमचे साठेही कमी आहेत. आता इथं बघा ना, दिस ऑल कम्स टू गव्हर्नन्स. चीनने हे केव्हा ओळखलं, कसं ओळखलं माहिती नाही. चीनकडे तेलाचे साठे, त्यांचे जे अंतर्गत साठे आहेत ते 2 ते 2.5 वर्षांसाठीचे आहेत, पुरेसे आहेत. आमच्याकडे जे तेलाचे साठे आहेत ते 3 ते 3.5 महिन्यांपुरते 3 ते 3.5 महिन्यांपुरतेच आहेत. म्हणजे आमची गरज काय आहे? ऊर्जा ही आमची मोठी गरज आहे. आता इथे भारतानं काय करावं, तिकडे मी येतो. तर ही साधारण हा सगळा धांडोळा आपण जागतिक अशांततेबद्दलचा घेतला. तो ग्लोबल वॉर्मिंगचा आहे, तो जिओपॉलिटिकल आहे, बरोबर, लोकसंख्येचा जो भस्मासूर वाढतो आहे त्याबद्दलचा आहे, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे माझ्या अभ्यासानुसार अमेरिका असो, रशिया असो, चीन असो, भारत असो, 90% देशांमधला सामान्य माणूस सुखी नाही आहे सुखी. मग तुम्ही श्रीमंत देश घ्या, गरीब देश घ्या किंवा मधले देश घ्या. आणि त्याची कारण मीमांसा, ज्यांना कोणाला अर्थशास्त्रामध्ये आणखीन पुढे जायचं असेल, मी 2च प्रती इथं आणल्या आहेत. मोठं जाडसर ग्रंथ आहे. तो ग्रंथ बघून तुम्ही म्हणाल की नाही मला एवढं वाचायचं नाही आहे, पण तुम्हाला त्यामध्ये जगाचं संपूर्ण अर्थकारण, इकॉनॉमिक्स ऑफ सर्व्हायव्हल एका ग्रंथात तुम्हाला मिळेल, तुम्हाला जर वाचायचं असेल तर. आता मी भारताकडे येतो. भारतानं मग आज काय काय करावं? आपल्याकडे वेळ कमी आहे, पण मी संक्षेपानं ही मांडणी करतो. काल जगातले सगळे अर्थतज्ञ म्हणायचे कुठली अर्थव्यवस्था ही 3 सेक्टरने बनते, 3 भाग असतात: मॅन्युफॅक्चरिंग, उत्पादन, शेती आणि सर्व्हिस, सेवा क्षेत्र. 3. मला 3 मान्य नाहीत. मी आता 5 म्हणेन, 5. त्यातला चौथा कुठला? चौथा नॅनो इंडस्ट्री, नॅनो टेक्नॉलॉजी, जी सगळीकडे ॲप्लिकेबल आहे, मेडिसिनपासून ते एअरक्राफ्ट्स वगैरे वगैरे. आणि 5वी जी आहे, जी आजची आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल, आत्ताच 3 महिन्यापूर्वी यादी जाहीर झाली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रामध्ये आघाडीवरचे 10 देश कोणते आहेत? त्या 10 देशांमध्ये भारत नाही आहे. त्या 10 देशामध्ये 6व्या क्रमांकावर सिंगापूर आहे, 1ल्या क्रमांकावर अमेरिका आहे, लगेच 2ऱ्या क्रमांकावर म्हणजे अमेरिकेच्या तोडीस तोड चीन आहे, बरोबर. मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आमची बस चुकली का? जवळपास चुकली. चीन आणि अमेरिका आमच्या खूप पुढं आहेत. संशोधनाबाबतीत म्हणत नाही फक्त मी, गुंतवणूक, संशोधन, त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, अशा बऱ्याच गोष्टी. आता हा झाला पुढचा मुद्दा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? आपण सुरुवातीलाच म्हणालो 140 ते 145 कोटी लोकांपैकी आम्ही 80 कोटी लोकांना मोफत रेशनिंग देतो आहोत. या 145 कोटी लोकांमध्ये साधारणपणे शेतीवर अवलंबून राहणारे, आजही शेतीवर अवलंबून राहणारे 90 कोटी लोक आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही बाजूने. म्हणजे ॲग्रो इंडस्ट्री घ्या,
त्या शेतकऱ्यांना सपोर्ट करणारे छोटे दुकानदार घ्या, इत्यादी इत्यादी. साधारणपणे 4000 वर्षांपूर्वी, मी ज्याला मोहेंजोदरो हरप्पा संस्कृती म्हणतो, ही आमची संस्कृती मेसोपोटेमिया संस्कृतीपेक्षाही वरचढ होती. म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी सुद्धा हे लिहून ठेवलं आहे की त्या काळातली भारतीय संस्कृती हे मेसोपोटेमियाच्याही पुढं होती. त्याचे कारण तुम्हाला माहिती आहे. त्याचे कारण सहकारी शेती, सामूहिक शेती. सहकारी शेती, सामूहिक शेती करण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. पण गमतीचा भाग असा, आता आषाढी एकादशी येते. आषाढी एकादशीला सारे वारकरी तुळशीची माळ घालून जातील चंद्रभागेकडे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल म्हणत म्हणत तिथे सगळे समान एकमेकांना नमस्कार करतील. जातीभेद नाही, काही नाही. गावी आले की पुन्हा प्रॉब्लेम चालूच. म्हणजे पंचकुळी मराठे, शहाण्णवकुळी मराठे, कुणबी मराठे, ओबीसी, SC, ST, हे सगळे शेतकऱ्यांचे 10, 20, 25 प्रकार एकत्र येणार कसे? गेल्या 3 वर्षात मी समूहांच्या रूपामध्ये 500 ते 600 शेतकऱ्यांना भेटलो, अगदी नारायणगाव जुन्नरपासून ते सोलापूरपर्यंत. आणि किती वाईट परिस्थिती आहे बघा. या शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी एक पुढारी लागतो, एक राजकीय पुढारी लागतो. आमच्या इथे शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले राजकीय पक्ष बरेच आहेत, मी त्यांची नावं घेणार नाही. पण या पक्षांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? यांनी काय केलं? शेतकऱ्याला नदीच्या पात्रामध्ये उभं करायचं, त्याला बुडू नाही द्यायचं, बरोबर, पण त्याला पात्राच्या बाहेर येऊ द्यायचं नाही. कारण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोक लागतात, लोकसंख्या लागते, मतदार लागतात. त्यामुळे शेतकरी हा लागतो. हा खूप विस्ताराचा विषय आहे. त्यामुळे पहिली सोडवणूक जर आम्हाला करायची असेल तर आम्हाला सामूहिक शेती, सहकारी शेती करावी लागेल. त्याचे 3-4 टप्पे, त्याच्यावरचे 4 लेख मी सकाळमध्ये काही वर्षांपूर्वी लिहिले होते. 4 रविवार मी लिहिले होते. हल्ली पण मी ती मांडणी करतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी आधी काही बेसिक तुम्हाला सोल्युशन मांडतोय, आणखीन काही सोल्युशन्स वेगळे आहेत तेही मी थोडक्यात मांडेन. दुसरा मुद्दा, मी मगाशी म्हणालो 6 कोटी आमच्याकडे SMEs आहेत, त्यामध्ये छोटे दुकानदार पण आले. आता छोट्या दुकानदारांचं काय होतं आहे? तुम्ही एखाद्या मारवाड्याला, गुजरात्याला, सिंध्याला विचारा त्याच्या दुकानाचं काय चाललं आहे, त्याच्या समस्या काय आहेत. त्याला खेळतं भांडवल मिळत नाही, वेळेवर वर्किंग कॅपिटल मिळत नाही. जे अनिल अंबानीला भरभरून मिळतं, अनिल अंबानीच्या बऱ्याच कंपन्यांना मिळतं, तो न मागता मिळतं. आणि आमच्या इथे छोट्या उद्योजकाला खेळतं भांडवल मिळत नाही. वॉलमार्ट तुम्हाला माहिती आहे? वॉलमार्टची 2 वर्षापूर्वीची विक्री ही 2 लाख कोटी रुपये होती. 2 लाख कोटी रुपये विक्री जगभरातली होती. वॉलमार्टकडे 2 लाख कर्मचारी आहेत. म्हणजे पर एम्प्लॉई वॉलमार्टची विक्री किती? 1 कोटी रुपये. 1 कोटी रुपये विक्री एका कर्मचाऱ्याच्या मागं. हे का घडू शकलं? बिकॉज वॉलमार्ट इज ऑलमोस्ट ऑटोमेटेड. सगळ्या सिस्टीम ऑटोमेटेड आहेत. वॉलमार्टचं सप्लाय चेन मोठं आहे, डिस्ट्रीब्युशन चेन खूप छान आहे, वगैरे वगैरे वगैरे. ठाण्यातला एक दुकानदार, इथला किराणा दुकानदार, तो आणि त्याचे 2 नोकर, यांची वर्षाची विक्री फार 50 लाख असेल. म्हणजे 50 लाखामध्ये 3 कुटुंब जगतात. म्हणजे 3 जणांचा रोजगार झाला. एका कोटीमध्ये 6 रोजगार झाले. वॉलमार्ट एका कोटीमध्ये 1 रोजगार, आणि इथे छोटा दुकानदार तेवढ्याच विक्रीमध्ये 6 रोजगार देतो. पण मग यांना खेळतं भांडवल मिळत नाही. आम्ही रोज उठल्या बसल्या लिहित असतो, बोलत असतो, जपानचं भांडवल किती स्वस्त आहे, 0.5% जपानचं भांडवल मिळू शकतं. हा प्रयोग आम्ही टाटा मोटर्समध्ये केला. टाटा मोटरच्या डीलरसाठी त्यांची निवड केली. जपानचा व्याजाचा दर 0.5% आहे, बरोबर. एक्सचेंज रेशो, एक्सचेंज कव्हरेज आपण तर म्हटलं, फॉरेन एक्सचेंज रिस्क कव्हरेज, ते 3% धरू. मध्ये एखादी बँक आणली, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा आणखीन कुठली, ओके, त्या बँकेचं कमिशन समजा 0.5%, म्हणजे 4 ते 4.5% जपनीज कर्ज आम्हाला मिळू शकतं. ओके, जे आम्ही इथल्या छोट्या उद्योजकांना देऊ शकतो. त्याची आम्हाला यंत्रणा उभी करावी लागेल. आज छोटे उद्योजक तिथंच मार खात आहेत, बरोबर. म्हणजे त्यांचा आकार तर नाहीच आहे,
त्या छोट्या आकारावर तगून राहणं, एखाद्या मॉलसोबत स्पर्धा करणं, त्या मॉलमधलं एअर कंडिशनिंग वातावरण, त्या मॉलचं सोर्सिंग. बरं, ग्राहकांच्या अपेक्षा बदलल्या आहेत, ग्राहकांच्या सवयी बदलल्या आहेत, बरोबर. या सगळ्या पार्श्वभूमीवर दुकानदार कुठे आहेत, छोटे मॅन्युफॅक्चरर कुठे आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्या अडचणींवर सोल्युशन्स आहेत. आम्ही त्यावर काम करतो आहोत का? तुमच्या माहितीकरता सांगतो, इथे तुम्ही व्हिडिओ शूटिंग करता आहात. या बाबतीमध्ये भारतातले बहुतेक चेंबर्स ऑफ कॉमर्स चांगली कामगिरी करत नाही आहेत, पुरेशी कामगिरी करत नाही आहेत. या सगळे चेंबर्स आले. चेंबर्स ऑफ कॉमर्समधलं राजकारण हे इतकं मोठं आहे की त्यांना प्रॉडक्टिव्ह उत्तम काही करणं आपल्या लोकांसाठी हे करायला वेळच नसतो. हा झाला त्यातला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, मुंबई ग्राहक पंचायतीच्या पार्ले विभागाचा मी आता अध्यक्ष आहे, गेली 7-8 वर्ष आहे. जरी अध्यक्ष म्हणून मी फारसं काही काम करीत नसलो तरी, बरोबर. पण मी त्यांना सुचवलं, तुमच्या इथे मला वाटतं ग्राहक पंचायतीचं काम असणार. मी त्यांना काय सुचवलं, आजही सुचवतो. मी त्यांना म्हणतो, मुंबई ग्राहक पंचायतीमध्ये 35,000 कुटुंब आहेत. व्हेरी गुड, खूप छान. एक ढाचा खूप छान तयार झालेला आहे. 15 ते 20% आमचे खर्चात बचत होते. आम्ही गहू खरेदी करतो आणि तिचं वाटप करतो. हे सिम्पल बिझनेस मॉडेल आहे. पण मग हे बिझनेस मॉडेल आम्ही बहुजनांसाठी का नाही वापरत, का नाही राबवत, का नाही उभं करत? तुमच्या घरातली कामवाली बाई, तुमचा ड्रायव्हर, तुमचा स्वीपर, तुमचा सिक्युरिटी गार्ड, तुमचा लिफ्टमन, यांना जास्त गरज आहे कॉस्ट कटिंगची, खर्चातल्या बचतीची. आम्ही त्यांना हे मॉडेल का उभं करून देत नाही? त्यांनी सुद्धा ठोकपणे खरेदी करावी आणि आपापसात वाटप करावं. शिकवा त्यांना. थोडक्यात असं की आम्हाला ग्राहकांची चळवळ, सहकारी चळवळ ही आम्हाला जेवढी मोठी करता येईल. आता तुम्ही कल्पना करा, छोटे दुकानदार, शेतकरी आणि ग्राहकांची चळवळ हे तिघही सहकारी पद्धतीने जर एकत्र आले तर मधले जे सटोडी आहेत, मधले जे दलाल आहेत, म्हणजे कृषी बाजार समितीमधले व्यापारी असतील, आणखीन कोणी असतील, या सगळ्या दलालांना आम्ही बाजूला करू शकू. म्हणजे नाशिकमध्ये द्राक्षे, नाशिकच्या द्राक्ष बागायतदाराला फक्त जर 40 रुपये मिळतात आणि पार्ल्यामध्ये मी ते खरेदी करताना 120 ते 150 रुपये देतो, मग मधला पैसा जातो कुठे? म्हणजे आम्ही जर नाशिकमधून द्राक्षे सगळे ग्राहक एकत्र येऊन खरेदी करू शकलो, त्याचं पॅकिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, काय असेल, आम्हाला 60-70 रुपयामध्ये उत्तम द्राक्ष मिळतील. पण यासाठी एक व्हिजन लागतं. मुंबई ग्राहक पंचायतीकडे ते व्हिजन आहे, ती यंत्रणा आहे, तेवढे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवक आहेत, खूप सगळं काम कौतुकास्पद आहे. पण हेच मॉडेल, हीच रचना आम्ही आमच्याकडे जे 85% बहुजन आहेत त्यांच्यासाठी राबवली पाहिजे. फार फार गरजेचं आहे ते. आता चौथा मुद्दा यातला, मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीची साधनं काय आहेत? स्टॉक मार्केट आम्हाला नीट कळत नाही, हल्ली कळू लागलं आहे. म्युच्युअल फंडामध्ये आम्ही गुंतवणूक करतो, केलीच पाहिजे, पर्याय नाही त्याला. पण मग मुद्दा असा येतो, मी एक मॉडेल हे मांडलं आहे माझ्या लेखनामध्ये. जिल्हा पातळीवरची जी काही अर्थव्यवस्था असते, जिल्हा पातळीवरचं कॅपिटल, तिथलं भांडवल, तिथली बचत, तिथले सेव्हिंग्ज हे त्या जिल्ह्यामध्ये किमान 50% फिरू शकतात का? मॉडेल कुठलं? बांगलादेशची ग्रामीण बँक. मोहम्मद युनुस साहेब हे अमेरिकेत अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, आपल्या देशात आले, बांगलादेशात, आणि मग त्यांनी ग्रामीण बँक उभी केली, जिथे अर्थात हे मी अत्यंत प्रामाणिकपणे बोलतो, इथे जेवढे पुरुष श्रोते बसलेले आहेत त्यांना वाईट वाटू शकेल. बहुतेक व्यवहारांच्या बाबतीमध्ये बहुतेक आपण पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त सिन्सिअर असतात, हे आपण मोठ्या मनानं कबूल करूयात. ओके, म्हणजे मनात वाटो न वाटो वर करणे तरी कबूल करूयात की बायका पुरुषांपेक्षा थोड्या जास्त सिन्सिअर असतात. त्यांनी हात ढाचा वापरला आणि 5-5 बांगलादेशी बायकांना एकत्र केलं. त्या 5ही बायकांना कर्ज दिली छोटी छोटी, आणि या 5ही बायका एकमेकांना गॅरंटी राहिल्या. मग त्या 5ही बायका एकमेकांचं सुपरविजन करतायत की मिळालेलं कर्ज त्याचा वापर नीट होतोय की नाही. म्हणजे कारण त्या 5ही जणी एकमेकांसाठी जबाबदार आहेत, गॅरंटी दिली आहे. आणि त्यातूनच बांगलादेशची टेक्स्टाईल इंडस्ट्री ही मोठ्या प्रमाणात उभी राहिली. बांगलादेशाचे टेक्स्टाईल एक्सपोर्ट्स आमच्या जवळजवळ 2.5 पट आहेत
2.5 पट आहेत. हां, किती देशाचा आकार त्या, आमचा आकार काय? आमची टेक्स्टाईल इंडस्ट्री काही मोठ्या कंपन्या सोडल्या, आमची टेक्स्टाईल इंडस्ट्री आज आजारी आहे, आजारी आहे. तिथे बरंच काही करण्यासाठी काय. आमच्या सोलापूरचं उदाहरण घ्या ना. गेल्या 40 वर्षामध्ये सोलापूरची प्रत्येक टेक्स्टाईल मिल आस्ते कदम हळूहळू बंद होत गेली. आधी जुनी गिरणी बंद झाली, लक्ष्मी विष्णू गिरणी बंद झाली, नरसिंग गिरणी बंद झाली, जाम मिल बंद झाली. या सगळ्या गिरण्या बंद झाल्या. 90% कारणं ही मानवी होती, मालकांची होती, मालकांचा गलथानपणा. मग ते दमाणी साहेब असतील किंवा माधवराव आपटे असतील, आणखीन कोणी असेल. म्हणजे जे गिरणगाव होतं, सोलापूर वॉज कॉल्ड मँचेस्टर ऑफ इंडिया, त्या सोलापूरच्याच अवस्था काय आहे. सोलापूर इज वन सिटी वेअर पॉप्युलेशन ग्रोथ टुडे इज निगेटिव्ह. सोलापुरातले युवक ग्रॅज्युएशन नंतर भरभरून जातात पुण्याला, पुण्यामध्ये नोकऱ्या करतात, सोलापुरात थांबत नाहीत. सोलापूरचं अर्थकारण काय झालं हे प्रातिनिधिक उदाहरण आपल्यासमोर मांडतोय मी. म्हणजे आम्हाला बेसिक लेवलवर किती गोष्टी करायच्या आहेत बघा. तो जो मी लेख लिहिला, मी तो भूषण साहेबांना पाठवणार आहे. ह्याच्यात मग आणखीन एक तोडगा काय, 2 तोडगे मी मांडतो, मग विषय ते थांबवेन मी. कारण तुम्हाला जर काही प्रश्न असतील तरी विचारा, कारण आम्हालाही नंतर जायचं आहे पार्ल्याला. पण हाच विषय धरून आणखीन जास्तीची प्रश्नोत्तर करायची असतील तर केव्हा तरी मला पुन्हा यायला आवडेल या मंचावर. माझा पुढचा ग्रंथ येतोय रोहन दर्बेच, आणि त्याचं नाव आहे बिझनेस कसा वाढवावा. म्हणजे ही दृष्टी रोहन चंपानेरकर साहेबांची. त्याने मला म्हटलं की डॉक्टर साहेब, याच विषयावर तुम्ही डायरेक्ट लिहा ना, बिझनेस कसा वाढवावा. तो साधारण 2-3 महिन्यामध्ये येईल. आणि मग त्या हिशोबानं जर तुम्ही मला संधी दिलीत, आय विल बी व्हेरी हॅपी टू अगेन प्रेझेंट अ डिफरंट टॉपिक. मुद्दा काय, आता राम मंदिर तिथलं प्रकरण आपण नको काही बोलायला. हां, ती सगळी काळजी प्रभू राम घेईल, आपण नको त्यात जायला. मुद्दा काय बघा, भारतातल्या बहुतेक मोठ्या देवळांमध्ये आणि मध्यम आकारच्या देवळांमध्ये अनप्रॉडक्टिव्ह सोनं पडून आहे. आमच्या वित्तीय भाषेमध्ये आम्ही याला म्हणतो मोनेटायझेशन, वित्तीयीकरण. म्हणजे सोनं विकायचं नाही, पण या सोन्याला मॉर्गेज म्हणून वापरायचं आणि त्यातून जॅपनीज फंड उभा करायचा. साधारणपणे आम्ही 10 ते 12 लाख कोटी रुपये उभे करू शकतो. ह्याची आकडेवारी मी लेखात दिली आहे, 10 ते 12 लाख कोटी रुपये. आणि या फंडाचा वापर आम्ही शेतकऱ्यांसाठी करू शकतो, लघुउद्योजकांसाठी करू शकतो, आणि महत्त्वाची बाब, वी कॅन यूज इट फॉर अवर इन्फ्रास्ट्रक्चर. आमचं इन्फ्रास्ट्रक्चर, आजूबाजूचे मोठमोठे हमरस्ते खूप छान आहेत. तालुका लेवलला काय, खेड्यांच्या लेवलला काय, आजही तशी सुधारणा नाही आहे. बरोबर, म्हणजे आमचे हमरस्ते खूप छान झाले. मुंबई टू बेंगलोर रस्ता जबरदस्त आहे, नाशिक टू इंदोर रस्ता खूप छान आहे. हे सगळे रस्ते छान आहेत, पण या रस्त्यांना जोडणारे तालुका आणि खेड्यांचे रस्ते, तिथली व्यवस्था ही काय आहे, मोठा प्रश्न आहे. आणि इथे माझा दुसरा तोडगा जो मला सुचवायचा आहे. आता पुन्हा हा तोडगा वादग्रस्त होऊ शकेल. आकडेवारी काय सांगते, आकडेवारी सांगते की भारताच्या एकूण संपत्तीपैकी बघा 35 ते 40% संपत्ती भारताची, 1% भारतीयांकडे आहे. इट्स अ रिअल डेटा. ओके. आणि जे भारतातले 10% अतिश्रीमंत लोक आहेत वरचे, त्यांच्याकडे 60% संपत्ती आहे. ते जाऊ दे, जे 1% श्रीमंत आहेत ना, अतिश्रीमंत धनाढ्य, माझं असं मत आहे, सगळ्या देशांनी केलं आहे. हे अमेरिकेने केलं आहे, चीननं केलं आहे, फ्रान्सनं केलं आहे, जर्मनीनं केलं आहे, ब्राझीलनं केलं आहे. या 1% लोकांना पुढची 10 वर्ष 1% अधिकचा टॅक्स लावा. यू कॉल इट वेल्थ टॅक्स, संपत्ती कर. हे माझं साम्यवादी बोलणं नाही आहे. आमच्याकडे काय होतं, गरिबाच्या बाजूने कोणी बोलू लागला, मस्ट बी कम्युनिस्ट, मस्ट बी सोशलिस्ट. अरे काय बेडेपणा आहे हा. आय डोंट बिलीव्ह इन एनी इझम. माझा कुठल्याही इझमवर विश्वास नाही आहे एक्सेप्ट ह्युमॅनिझम. बरोबर, म्हणजे 2047 जर आम्हाला खरोखर 3ऱ्या क्रमांकावर जायचं असेल, पहिला 2रा क्रमांक सोडून द्या, म्हणजे 2047 आणखीन 10 वर्षांनी चीन आणखीन पुढे गेलेला असेल. आज चीनचा जो आकार आहे साधारण 22 ते 24 ट्रिलियन, आम्ही आहोत 4.25 ट्रिलियनवर.
म्हणजे ज्या वेगानं चीन जातोय पुढे, मग तो आणखीन 10 वर्षांनी कुठं असेल? चला चीनला बाजूला ठेवू. मुद्दा इथं असा आहे की डू वी हॅव इनफ फंड्स? मग पुढची 10 वर्ष आमच्याकडचे जे बलाढ्य श्रीमंत आहेत त्यांनी देशाकरता एवढा बलिदान करायला काय हरकत आहे? हां, म्हणजे व्हॉट्सॲपवर येऊन नुसत्या गप्पा आणायच्या, मोठमोठ्या सभांमध्ये प्रवचनं द्यायची. इकडे एक बाबा बसलाय, तिकडे एक बापू बसलाय, पलीकडे एक आचार्य बसलाय आणि उद्योगपती साहेब, कल का भारत कैसा होगा, भारत निर्माण कैसा होगा. अरे जाऊ दे ना सगळं. तुमची जेवढी संपत्ती आहे ना त्यावर 1% टॅक्स फक्त पुढची 10 वर्ष द्या. माझा हिशोब सांगतो, माझा हिशोब साधारणपणे 15 लाख कोटी रुपये दरवर्षी गोळा होऊ शकतात. 15 लाख करोड रुपीज, साधारण 12 ते 15 लाख कोटी रुपये. आणि त्यातून आम्ही आमचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारू शकतो. अर्थात मी काही पॉलिटिकल बोलत नाही इथे. ज्या वेगाने आम्ही प्रायव्हेटायझेशन करतो आहोत, आमच्या शाळांची अवस्था काय आहे, आमच्या महाविद्यालयांची अवस्था काय आहे. हां, आमच्याकडे न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, पण त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीला राबवण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आमचं काय आहे? तुम्ही इथल्या ठाण्यातल्या कुठल्याही महाविद्यालयात जा, कुठल्याही, त्यांना विचारा तुमच्याकडे प्राध्यापकांना पूर्ण वेळ पगार मिळतो का? दे विल टेल यू क्लॉक आवर बेसिस, CHB. त्यांच्याकडे आज किमान 50% प्राध्यापक हे क्लॉक आवर बेसिसवर काम करतात. आणि आमचं दुर्दैव असं की परमनंट प्राध्यापकाला महिन्याला 1.5 ते 2 लाख रुपये पगार असतो. तो साधारण जेमतेम 4 ते 6 तास काम करतो. कसा करतो, त्याचा दर्जा काय असतो शिकवण्याचा माहिती नाही. त्या तुलनेमध्ये हा CHBवाला 12 तास काम करतो आणि त्याला महिन्याचा पगार किती? 25,000, 30,000. ही आजची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे उद्याची पिढी घडवायची असेल, आम्हाला शिक्षणावरचा खर्च जो गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही 4.4% आम्ही 3.5% आणला आहे. ओके, म्हणजे आम्ही जो शिक्षणावर खर्च करतो, डेटा स्पीक्स, हा डेटा अवेलेबल आहे. आम्ही जेवढा शिक्षणावर खर्च करतो त्याचे 20 पट खर्च, 20 पट, 20 टाइम्स चीन खर्च करतं. आणि म्हणून चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये, शिक्षणामध्ये, संशोधनामध्ये कितीतरी आमच्या पुढे गेले आहेत. माझी अशी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, व्हॉट्सॲप ग्रुपवर इकडे तिकडे आम्ही पाकिस्तानशी का तुलना करतो? का करतो? आमची तुलना जर्मनीशी व्हायला पाहिजे, चीनशी व्हायला पाहिजे. गेला बाजार आमची तुलना व्हिएतनामशी व्हायला पाहिजे. छोटा देश आहे, त्या कुठल्या गतीनं तो पुढे जातोय. म्हणजे आमचं बेंचमार्किंग हे कुठेतरी चुकतंय. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिमाणांवर आमचं बेंचमार्किंग चुकतंय. हे आम्ही प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे. जोपर्यंत आम्ही ते करत नाही, पुढच्या वाटा सापडणार नाहीत. आणि यातला आता शेवटचा मुद्दा सांगतो, तो मला सर्वाधिक महत्त्वाचा वाटतो, अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कॅन बी इम्प्लिमेंट ए कॉन्सेप्ट ऑफ शेअरिंग इकॉनॉमी. शेअरिंग इकॉनॉमी, हां, म्हणजे प्रगत देशामध्ये सुद्धा लोकांना लाज वाटत नाही शेअरिंग इकॉनॉमीचा वापर करायला. सोपं उदाहरण, तुम्ही महिनाभर ट्रिपला जाणार आहात, तुमची मुलं अमेरिकेत आहेत, तुम्ही महिनाभर ट्रिपला जाणार आहात, तुमचं घर बंद असणार आहे. मग तुमच्या घरातला फ्रीज, तुमच्या घरातला टेलिव्हिजन सेट, आणखीन काही इलेक्ट्रॉनिक तुमच्या गोष्टी, अशी एक यंत्रणा जो उभी केली की काही मध्यमवर्गीय लोकांना महिनाभर तुमचा फ्रीज वापरायचा आहे, तुमचा TV वापरायचा आहे. दिस इज कॉल्ड शेअरिंग इकॉनॉमी. म्हणजे तुमची जी काही सगळी यंत्रणा आहे ती महिनाभर आयडल राहण्याच्या ऐवजी कुणीतरी वापरत आहे, आनंद घेत आहे. हां, आणि त्यातून तुम्हाला थोडंसं रेव्हेन्यू मिळतं आहे. मी छोटं उदाहरण दिलं. म्हणजे मोठ्या प्रमाणात जर या उदाहरणाकडे आम्ही पाहू गेलो तर याची अंमलबजावणी खूप सुरेख होऊ शकते. म्हणजे जसं आमचे पार्ल्यातलेच मित्र आहेत, त्यांचं आडनाव विसरलो मी, त्यांनी दापोलीमध्ये 25-30 वर्षापूर्वी दापोलीमध्ये एक टेकडी घेतली, पार्ल्यातले गुंतवणूकदार घेतले. त्यांनी सांगितलं प्रत्येकाला बंगला बांधून देईन, तुम्ही वर्षातला महिनाभर तो बंगला तुम्ही वापरू शकता, 11 महिने आपण भाड्यानं देऊ, तुमचा बंगल्याचा वापर होईल, तुम्हाला रेव्हेन्यू मिळेल आणि महिनाभर तुम्ही दापोलीला येऊन राहू शकता. व्हॉट एन इंटरेस्टिंग बिझनेस मॉडेल. किती छान आहे. प्रत्येकासाठी विन विन सिच्युएशन आहे. तुम्हाला आता आपण काही 12 महिने दापोलीला जाऊन राहणार नाही ना, आपण महिनाभर जाऊन राहू. आपण आपले नातेवाईक, तिथे बंगला झाला, रिअल इस्टेट झाली, वेल्थ क्रिएशन झालं, दापोलीच्या आजूबाजूच्या लोकांना रोजगार मिळाला, काही 100-200 दुकानं उभी राहिली, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. किती काय काय आहे म्हणजे. हां, हे एक छोटं उदाहरण आहे. आम्हाला अशा उदाहरणांवर खूप काम करावं लागेल.
तर मी इथे आता थांबतो. काही लोकांना काही शंका असतील तुम्ही विचारा. फक्त मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बिझनेस कसा वाढवावा या पुस्तकाला धरून आपण एक वेगळा विषय केव्हा तरी घेऊ आणि मला पुन्हा यायला आवडेल. खूप खूप धन्यवाद आणि ऑल दी बेस्ट टू ऑल ऑफ यू. क्या बात आहे. नक्की. फक्त मी शेवटचं मारवाडी आवाहन करेन, आमच्या कामायनीकडे लक्ष असू द्या. बिझनेस कसा करावा. खूप रंजक पद्धतीने दोन्ही सत्र आपली इथे छान पद्धतीने पार पडलेली आहेत आणि खरंच सगळ्यांचे मनापासून आभार. मला वाटतं मनातूनच म्हणत होते किती बाप रे ह्या माणसाचा किती अभ्यास आहे. म्हणजे बारीक बारीक गोष्टी सगळ्या अगदी डिटेलिंग दिलेल्या आहेत. प्रत्येक देश असेल, लोकसंख्या असेल, तिथली संस्कृती असेल, सगळ्याचा अंतर्भाव संदर्भ सगळा सरांनी दिलेला आहे आणि खूप व्यापक दृष्टीने सरांचा खूप सखोल अभ्यास आहे आणि अगदी हा क्लिष्ट विषय असूनसुद्धा अगदी सोप्या सहज भाषेत आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. आणि त्यांच्या सहचरणीचा इथे मंजिरीताई उपस्थित आहेत. मंजिरीताई आणि त्यांच्या आई, कृपया आपण इथे सगळ्यांच्या समोर यावं. आणि तुमचे देखील खूप आभार की इथे इतका वेळ बसलात आणि तुमचं पाठबळ सरांना मिळतं. जोरदार टाळ्या यांच्यासाठी सुद्धा. त्यांचे कौटुंबिक जे नवे भाई आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आवर्जून त्यांच्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद सर. आमच्या रसिक वाचक समूहामधले बरेच इथे रसिक लेखक साहित्यिक उपस्थित आहेत आणि आपल्या या पूर्ण कार्यक्रमाचं शेवटी आपण आभार प्रदर्शन करून हा कार्यक्रम समारोप करणार आहोत. आमच्या समूहाचे यंग मॅन आमचे सुभानंद आजगावकर काकांना मी आमंत्रण देते की आपण आभार व्यक्त करावेत. नमस्कार. सरांची 2 सत्र अशी मार्वलस झाली आहेत, सुंदर झाली आहेत की त्यानंतर काय बोलावं म्हणून मला हा पेपर पण खाली ठेवावा असं वाटतो आहे आणि नुसतंच आभार मानावं असं वाटतं, पण ते औपचारिक होणार नाही. आमचा हा समूह गेले 5 वर्ष काम करतो आहे आणि या समूहातला मी सगळ्यात यंग असल्यामुळे त्यांनी हे आभार प्रदर्शनाचं अत्यंत महत्त्वाचं आणि अत्यंत जबाबदारीचं काम माझ्याकडे सोपवलं आहे आणि हे काम मला करायला अतिशय आनंद येतो आहे. तर मी सुरुवात करतो, आपण पटापट संपू. जेव्हा आम्ही हे 125वं सत्र करायचं ठरवलं तर 75, 100 आणि आता 125 हा जे माइलस्टोन किंवा टप्पे आहेत किंवा हे जे काही महत्त्वाचे स्टेजेस आहेत ह्या करताना आपण कोणतरी मोठे वक्ते आणायचे, मोठं काहीतरी करायचं असं ठरवत होतो. काय करायचा विचार करत असताना वेगवेगळ्या कल्पना आल्या, त्यात सरांचं नाव आलं आणि मी एका कार्यक्रमाला त्यांनी मगाशी उल्लेख केला तिथेही गेलो. तर सरांची माझी बरेच वर्ष ओळख आहे. मी त्यांच्या एका कार्यक्रमाचा एक पार्टिसिपंट होतो, त्यात मी भाग घेतला होता. म्हणजे कंपनीने मला पाठवलं होतं, तेव्हापासूनची ओळख आहे खूप वर्षांची. सर ज्या इन्स्टिट्यूटचे ICWA इन्स्टिट्यूटचे फार मोठे सदस्य आहेत, त्याच्यात मी पण एक छोटासा तिथला एक तिथे परीक्षा पास झालेला त्यातला एक विद्यार्थी आहे आणि मी त्या इन्स्टिट्यूटचा सदस्य आहे. CMA आहे मी पण, ते पण तिथे आहेत. तर आमची अशी ओळख होती, त्यामुळे मी त्यांना विचारलं की सर तुम्ही असा कार्यक्रम कराल का. ते लगेच हो म्हणाले. म्हणजे त्याच्याकरता मला काही करावं लागलं नाही आणि मी म्हटलं व्हेरी गुड, असे एवढे मोठे वक्ते जर आपल्याला मिळत असतील तर सर ह्या कार्यक्रमासाठी तुम्ही जो काही वेळ काढलात, लगेच हो म्हणालात, त्यासाठी सगळ्यात प्रथम तुमचे मनोपण धन्यवाद. एवढंच नाही तर त्यांनी कार्यक्रम कसा करायचा हे ठरवताना ह्याच्यातसुद्धा विषय कसे घ्यायचे ह्याच्यासाठी मग मी मुळे सरांकडे आमच्या सोपवलं की बाबा पुढचा भाग तुम्ही बघा. मग त्यांनी त्यांच्याशी बोलून मग आमची चर्चाही, आम्ही जे 15 सदस्य आहोत, 14-15 आम्ही सदस्य आहोत की जे आयोजन समितीवर असतो, ते ठरवून मग हे कार्यक्रमाचे 2 विषय घेतले. कादंबरी लेखनामागचं गुपित
तर खरोखरच गुपित काय असतं आज आपल्याला त्यांनी उलगडून दाखवलं आहे. उत्कृष्ट प्रोफेसर, म्हणजे लेखक कमी, प्रोफेसर जास्त, चित्रकार आहेत, बुद्धिबळ करतात. मी त्यांना परवा म्हटलं, सर तुम्हाला काय येत नाही त्याची एक लिस्ट करा, ती छोटी असेल. ते येतं खूप आहे, त्याची छोटी असेल तर त्याचा एक भाग आहे. तसं मी पुन्हा एकदा तुमचे खरोखर धन्यवाद. तुम्ही आलात बरोबर, तुमच्या सौभाग्यवती आल्या, त्यांच्या आई आल्या आणि तुमचे घरातले कुटुंबवाले आले, सगळे सदस्य. मी खरोखर सगळ्यांचे आभार मानतो इथे गेल्याबद्दल. हा सभागृह म्हणजे जेव्हा आम्ही करायचं ठरवलं तर आम्हाला माहिती होतं की 150 लोक साधारणतः जमतील. कुठे जमवायचे एवढी लोकं, आणि असा हॉल पाहिजे की चांगली बसायची व्यवस्था, शांत राहील, पार्किंग मिळेल, हे सगळा विचार करत होतो. आणि सगळीकडे सर अर्थकारणाच्यावरती बोलले. आमचं पण जरा अर्थकारणाचाच विषय असतो सगळा. तर आम्ही ते ठरवत असताना मग ठरलं की हा हॉल घ्यायचा आणि ह्या हॉलमध्ये करायचं. आणि इथे सुद्धा आम्हाला या हितवर्धिनी सभा, हे सभागृह जे आम्हाला दिलं त्यांचे आम्ही खरोखरच आभारी आहोत. त्यांनी आम्हाला त्यांचे जे काही रेट आहेत त्यात पण थोडीफार आम्हाला सवलत दिली. आणि त्यामध्ये हे सभागृह, त्याबरोबर ही साऊंड सिस्टीम तो सांभाळणारा यश तुझेसुद्धा आभार. ते सगळ्यांनी अतिशय पद्धतीने हे सगळं सांभाळलेलं आहे. आणि आम्हाला ही सिस्टीम त्यामुळे या भाड्यामध्येच बसल्यामुळे आमचा तो पण सेविंग झालेला आहे. म्हणून मग त्यांचे खरोखरच मनापासून आभार. त्यानंतर सगळ्यांना चहापानची व्यवस्था जी तांबेनी केलेली आहे इथे आहेत, त्या तांबेंचं पण मी समूहाच्या वतीने आभार मानतो. व्हिडिओ रेकॉर्डिंग तुम्ही करताय, तुमचेही आभार. आता माझं पण रेकॉर्डिंग चांगलं करा. त्या गुरुनाथ शंभूसे खरे हे काम करतात, पण मला वाटतं ते गेले का, हां, तर त्यांना काही कारणाने जावं लागेल. त्यांचे मित्र इथे आहेत, त्यांनी हे करतायत काम. धन्यवाद तुम्हालासुद्धा. आपल्या या कार्यक्रमासाठी ॲडव्हर्टाइजमेंट लागतेच, कुठेतरी जाहिरातबाजी केल्याशिवाय काही होत नाही. त्या कार्यक्रमासाठी बॅनर पोस्टर करून देणारे शुभम डिजिटल यांचेही मी आभार मानतो. आमच्या कुलकर्णी सरांमुळे हे सगळं शक्य झालं. सगळ्यात मोठा प्रश्न होता पैसे कुठून उभे करायचे. आम्ही सारखं ठरवत होतो, म्हणत होतो अरे 80 तिथे 85. आमचे पाद्यसाहेब म्हणाले हो 85, 80 तर मिळू देत कुठून तरी, मग 85चा विचार करू. मग सगळ्यांनी म्हणून एक ठरवलं की आपण एक आपल्या समूहावरती एक आव्हान करूया. आणि आम्ही एक छोटं आव्हान केलं लोकांना, आमच्या ज्या सदस्य आहेत त्यांना, की आम्हाला थोडी आर्थिक मदत करा. मग ती किती फार महत्त्वाचं नाही, 300 असेल, 500 असेल, 1000 असेल. आणि झट पैसे जमत. आम्हाला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा थोडे जास्त, 50,000 आपले पैसे जमले. आणि आम्ही लोकांना परत विनंती केली की बाबा बस आम्हाला तेवढेच पाहिजेत, का आम्हाला हे पैसे घेऊन आमची संस्था अजून रजिस्टर्ड नाही आहे, त्यामुळे ते पैसे ठेवायचे कुठे, काय करायचं हा थोडासा प्रश्नच आहे. तर आम्ही म्हटलं बाबा बास झालं, एवढा आम्हाला खर्चापुरते पैसे मिळाले, बास झालं. थोडंसं दे म्हणतात ना सर, की थोडं मिळू दे पोटापाण्यापुरतं, तेवढं आम्हाला पटापट ज्यांनी मिळवून दिलं एका आव्हानावर. त्या आमच्या समूहातील आणि काही समूहाच्या बाहेरील आहेत की जे समूहात नाही आहेत पण आमच्या मित्रपरिवारात आहेत, अशा सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. की ते नसते तर हा कार्यक्रम होणं कठीण होतं. खिशातनं पैसे काढून किती करणार हा प्रश्नच होता. त्यामुळे हा सुंदर कार्यक्रम, एवढा दृष्ट लागण्यासारखा जो कार्यक्रम झाला त्याला कारण ही लोकं आहेत, तर त्यांचे ते रसिक आहेत, त्यांचं वाचनावर प्रेम आहे आणि खिशात हात घालून पैसे काढायची दानत ही आहे. ह्या सगळ्यासाठी जोरदार टाळ्या मी त्यांच्यासाठी करतो की त्यांच्यामुळे सगळं होऊ शकलं. वेळोवेळी हे तर झालं, पण हा 125पर्यंतचा प्रवास जो भूषण मुळेंनी सांगितला, त्या 125मध्ये दर महिन्याला 2 अशाप्रमाणे एवढे वक्ते, म्हणजे आजचे हे वक्ते 125वा कार्यक्रम आल्यासकट सगळेजणं जेव्हा आम्ही त्यांना, आमच्यापैकी कोणतरी त्यांना अप्रोच झाला आहे, भेटले आणि सांगितलं आमचा कार्यक्रम कराल का, ते सगळ्यांनी हसतमुखाने कार्यक्रम केला आहे, कोणतीही अपेक्षा न ठेवता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आजकालच्या जमान्यामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता, झूमवर असो, प्रत्यक्ष असो, ह्या सगळ्या लोकांनी जे आम्हाला सहकार्य केलं आहे. इथे आमच्याकडे सदस्य आहे, राणी दुर्वे इथे आहे, तिचा प्रोग्राम झाला आहे, अजूनही असतील. ह्या सगळ्या लोकांनी अतिशय प्रेम दाखवलं भूषण मुळेंच्या या समूहावर आणि लोकं आली. आमचंही ज्ञान वाढलं, अनेक विषय आम्हाला कळले, अनेक पुस्तकं कळली. त्या सर्व लेखकांचं, आमचे ज्यांनी ही पालिका चालवली, ह्या सगळ्या यांचं मी सगळ्या समूहाच्या वतीने खरोखर मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. त्याच्यानंतर आमच्या या कार्यक्रमासाठी दरवेळेला तुम्ही जर जे आमच्या समूहावर असतील तर त्यांना कळेल की एक फ्लायर बनतो.
जसं गुरुनाथ हे रेकॉर्डिंगचं करतात, तर ते अमृता संबूस आमची सहकारी आहे, ती एक फ्लायर बनवते प्रत्येक वेळेला आणि तो फ्लायर लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्यामुळे लोकांना एक कल्पना येते. एक 2-3 दिवस आम्हाला जाहिरातबाजी करता, आम्ही सगळं लिहिणार की असा कार्यक्रम एका झटक्यात तो फ्लायर तिथे पोहोचतो. त्या अमृता संबूस यांचे म्हणजे आभार मानतो मी या सगळ्यांच्या वतीने. थोडा पेपर मागे पुढे करावा लागतो, आभारांच्या थोडी जास्ती आहेत, त्यांच्याशिवाय कार्यक्रम उभे होऊच शकत नाहीत. ह्या इथे येताना सगळ्यांनी बाहेर रांगोळी बघितली असेल. रांगोळीशिवाय मजा नाही आपल्या कुठल्याही कार्यक्रमात. तर ही रांगोळी करण्याकरता ज्यांनी मेहनतीने तिथे ती रांगोळी काढली आहे त्या श्रुती पाध्ये यांचे पण मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. उभी राहा श्रुती, हां, त्यांचे आभार मानतो. त्यानंतर आपल्या पाहुण्यांना भेट देण्यासाठी आपण ती 3 पुस्तकं जी गोळा घेतली होती, त्यामध्ये एक आमच्या समूहावरतीच आहेत प्रमोदिनी देशमुख यांचा एक संग्रह आहे, कविता संग्रह सर दिलेला आहे, सांगायचं राहून गेलं म्हणून. ती सांगायचं राहून गेलं, मला वाटतं त्यांनी ती मंगेश पाडगावकरांकरता, त्यांचा आदर्श मंगेश पाडगावकर त्यांच्याकरता एक त्यांनी ती कविता लिहिली आणि ती त्या पुस्तकात घातली आहे. फार सुंदर कविता आहे. तर त्या मॅडम इथे नाही येत आत्ता, त्या अमेरिकेत आहेत ना, अमेरिकेत गेल्या, पण त्यांनी ते पुस्तक त्यांना सरांना द्यायचं आम्ही सांगितल्यावर त्यांनी आनंदाने सांगितलं. त्याचप्रमाणे राजेश्वरी किशोर यांचं आपल्याकडे कार्यक्रम पण झाला होता, निकोबारची नवलाई हा ज्वलंत विषय आहे, त्यावरती लोक सगळीकडे वाचतायत बघतायत. पण एक ते पुस्तक अतिशय सुंदर आहे, निकोबारची नवलाई. त्या तिथे राहिलेल्या आहेत खूप वर्ष, त्यांचे मिस्टर तिथे मिलिटरीमध्ये असल्यामुळे ते राहिलेले आहेत. त्यांनी त्या पुस्तकामध्ये निकोबारचं सगळं वर्णन केलं. हा अतिशय सुंदर आमचा व्हिडिओ आहे आमच्या या ग्रुपवरती. तुम्ही सगळ्यांनी ह्या आजचा जसा कार्यक्रम आहे तसे ह्या बाकीचे सगळे कार्यक्रम आपले व्हिडिओ आहेत, बरोबर. तर त्याच्यावरती तुम्ही त्या कार्यक्रमावरती जा, बघा, तुम्हाला आवडेल. आणि नेहमी सगळे सांगतात तसं रिव्ह्यू करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमचा हा जो आमची वेबसाईट आहे ती चांगलं तिचं नावारूपाला आणा. हे पण तुम्हाला त्याबरोबरच मी पण सर थोडं एक मार्केटिंग करतो आमचं पण तुमच्या पद्धतीने तर करा. पण जे करतायत त्या सगळ्यांचे ह्या पुस्तकं देण्यासाठी या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि कोणाचं अनवधानाने राहून गेलं असेल तर त्या सगळ्यांची आधी नाव घेतल्याबद्दल क्षमा मागतो आणि त्यांचेही सगळ्यांचे आभार मानतो. आणि एक शेवटचं, ह्या कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शन करायचं काम मला दिल्याबद्दल मी आमच्या समूहाचं आभार मानतो. आणि समूहामध्ये जी माणसं आहेत त्यांची जर नावं नाही घेतली तर 5 वर्ष जे करतायत ते बिचारे असे आहेत की काही बोलणार पण नाहीत. पण मी त्या समूहाचा म्हटलं त्याप्रमाणे खरंच मी यंगेस्ट आहे, कारण मी इथे आलो पण 50च प्रोग्राम झाले माझे. 75पर्यंत हे लोक गाडी घेऊन आले होते, मी चालत्या गाडीत चढलो. त्यामुळे मला आज इथे मिळाली संधी. पण त्या सगळ्या लोकांचं मी एकदा आभार मानतो. आणि ते आभारांची सगळ्यांचे नाव होतं सर सदाशिव कुलकर्णी सर, यांच्याशिवाय हा उभाच राहिला नसता हा ग्रुप. कुठलाही फार मोठे आर्टिस्ट श्रीकांत वाळिंबे सर, वाळिंबे गेले काय आहेत, हां वाळिंबे सर, त्यांनी पहिल्या याला पुस्तक अफाट इंग्रजी वाचन असलेले आमचे श्रीकांत वाळिंबे आहेत. त्यांनी स्वतः पहिलं जे प्रोग्राम केला होता तो त्यांनीच केला होता ना. त्यानंतर सुयोग पाध्ये सर, हे सगळी मंडळी वेळात दर महिन्याला मीटिंग होतात आमच्या. त्या मीटिंगनं सगळेजण कुठे कुठे असतात तिथनं येतात आणि पुढचे विषय कारण पुढचे 3 महिन्याचे आमचे प्रोग्राम लागलेत सर, दर महिन्याला 2 असे पुढचे सगळे 3 महिने फुल आहेत. त्यानंतर अमेय बिवलकर सर, त्यांनी आहे आजचा कार्यक्रम ही पण संबंध त्यांनी केलं आहे. ते पुढे विवेक जोशी आहेत का, विवेक जोशी, ते अमृता संबूसचं मी नाव घेतलं, तिचे फ्लायरमुळे सगळं आपला पब्लिसिटी होते. मनीषा चव्हाण आजच्या कार्यक्रमाची सूत्रधार आणि सगळ्यांचा संपूर्ण आणि सगळा कार्यक्रम सुरेख पद्धतीने तिने हाताळला. माहिती पण दिली, सर बोलायच्या आधी एक तयारी करून ठेवली, त्याबद्दल तिचं पण नाव घेणं आवश्यक आहे. तिचे मी संदीप कुलकर्णी सर, त्यांनी ज्या प्रयत्नपूर्वक ही एक चित्रफित जी आपण केली 125 कार्यक्रमाची ती त्यांनी केली होती. त्यांचे ते प्रोजेक्टर पडदा देणारे समीर, या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत. शौर्यजीत कुठे आहेत, हां शौर्यजीत कांगले सर, ही सगळी आमची मंडळी आहेत, त्यांच्याशिवाय उभं राहणं शक्य नाही. सुप्रिया निगुडकर मॅडम, या आमच्या ग्रुपवरती जरा कुठे ग्रुप भरकटायला लागला की कोण काय वाचते असं विचारतात आणि आम्हाला सगळ्यांना जागेवर आणतात, वाचन वाढवायला लावतात. आणि काय सगळ्यात शेवटी भूषणमुळे सर, यांच्याशिवाय ग्रुपच राहिला नसता. तर सगळ्यांचे मनपूर्वक पुन्हा एकदा धन्यवाद. कोणाचं नाव खरंच राहिलं असेल तर मी क्षमा मागतो, ती चूक माझी आहे, समूहाची नाही, तेव्हा मला माफ करा. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम इथेच संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद.
एक गोष्ट, एक मिनिट. एकच मिनिट सांगायचं राहिलं. तुम्ही जाण्याच्या आधी तुम्ही सगळे आज इथे नसता आलात तर हा कार्यक्रम कसा झाला असता. तर तुमचे सगळ्यात मोठे आभार. हां, आणि त्याच्याही नंतर इथे जी पुस्तकं सगळ्यांनी विकत घेतली त्यांचेही आभार. धन्यवाद.